मदत करेल. तर आजच्या या 6व्या सत्राला आता प्रारंभ करूया. चिदंबर सेवा समितीच्या वतीनं महाराजांचं स्वागत करण्यासाठी श्री रवींद्र ठाकूर साहेब यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचे. प्रथम ग्रंथपूजन आणि नंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करायचं आहे. शिवा 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 सांबा चिदंबरा हर 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 सांबा चिदंबरा सांबा चिदंबरा आजच्या सत्राला सुरुवात करावी. हॅलो 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 थोडं ट्रबल कडक करा जरा. मंगल मूर्तये नमः. मंगल भगवान शंभू. मंगल वृषभध्वज. मंगल पार्वती नाथो. मंगलायतनो हरः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्माणं नारदं व्यास शुकं देवं जदाश्रय. श्रीमद्लक्ष्मी वेंकटेश चतुष्षष्ठी प्रणतोऽस्म्यहम्. ओम नमो परमहंसवादी चरणकमल छिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय ते नमः. वागीशाय वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि. यस्यास्ते हृदये संवेद तं नरसिंहम् अहं भज. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्. वन्दे देव उमापतिं सुरगुरुं. वन्दे जगत्कारणं. वन्दे पन्नगभूषणं मुगधर. वन्दे पशूनां पतिं. वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं. वन्दे मुकुन्द प्रिय. वन्दे भक्तजनाश्रयं जवरद. वन्दे शिवं शङ्कर. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. चिदंबर स्वामी भगवान की. थोडं इको. नागेंद्रे हाराय त्रिलोचनाय. नागेंद्रे हाराय त्रिलोचनाय. भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय. तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम चल आवाज आवाज आवाज. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंदाकिनी चंदन चर्चिताय. नंदेश्वर नाथ महेश्वराय. मंदाकिनी
मंदाकिनी चंदन चंचिताय नंदीश्वर नाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प पूजिताय मंदार पुष्प बहु पुष्प पूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय तस्मै मकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्ज बाल सूर्याय दक्षाधरणाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वैशिष्ट कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय नमः शिवाय नमः शिवाय यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै ताराय नमः शिवाय तस्मै ताराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः पंचाक्षरमिद पुण्य यः पठेत् शिवसन्निधो शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन पुत्र हनुमान की चिदंबरेश्वर स्वामी भगवान की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव बोल भवानी माता की जय जगदम्बा माता की जय शाकंभरी माता की जय ओम नमः शिवाय। तर महाराज परमपूज्य सद्गुरु भाऊंच्या मार्गदर्शनानुसार आशीर्वादानं सुरू असलेला आपला हा शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सप्ताह आणि परमश्रद्धेय ताईंच्या मार्गदर्शनानुसार आशीर्वादानुसार सुरू असलेली आपली ही सुंदर कथा दिव्य शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे आणि त्या उत्सवामध्ये दुग्ध शर्करा योग प्राप्त झाला
भगवान सांब सदाशिव आणि भगवती जगदंबेचं चरित्र ज्या शिव महापुराणामध्ये वर्णन करण्यात आलेलं ते दिव्य शिव महापुराण कथा श्रवणाचा हा दुग्ध शर्करा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे. सर्व आयोजक नियोजक मंडळींचे धन्यवाद देतो. सुंदर आम्हाला संगीत साथ देणारे आमचे उद्धव मामा असतील, चैतन्य महाराज, ओंकार महाराज असतील, सर्व महाराज मंडळींचे धन्यवाद. सर्व महिला मंडळ, सर्व पुरुष मंडळ जे बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असतं, भगवान चिदंबरेश्वरांच्या चरणी हीच प्रार्थना करेल, जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात, की इथं उपस्थित प्रत्येक भक्तांच्या मनामधलं जी जी मनोकामना असेल ती भगवान चिदंबरेश्वरांनी परिपूर्ण करावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कथेला प्रारंभ करतो. महाराज नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. बघता बघता 5 दिवस आपल्या कथेचे परिपूर्ण झाले आणि आज 6th दिवस 6वा दिवस आपल्या कथेचा आहे. कालपर्यंत शिवपूजनाचं विधिविधान आपण बघितलं, शिवलिंगाचं महात्म्य आपण बघितलं, वेगवेगळ्या शिवलिंग पूजनानं काय फलप्राप्ती ती कथा आपण बघितली, शिवांच्या विविध मंत्रांचं महात्म्य आपण बघितलं, विविध व्रतांचं महात्म्य, शिवपूजनामध्ये विविध जे उपचार अर्पण केले जातात त्यांचे अर्पण केल्यानं काय फलप्राप्ती होते सर्व बघत असताना भस्म महात्म्याचं सुद्धा वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे. सूत उवाच द्विविधं भस्म संप्रोक्त सर्व मंगलद परम. सूतजी महाराज भस्म महात्म्य प्रतिपादन करतात की सर्व वस्तूंना पवित्र करणारी जर कधी कोणती वस्तू असेल तर ती भस्म म्हटल्या गेलेली आहे. म्हणून सर्व वर्णाच्या लोकांनी भस्म अवश्य परिधान करावं. स्त्री असो अथवा पुरुष असो सर्वांनी भस्म परिधान करावं. अरे भस्म स्वतः भोलेनाथ अलंकार म्हणून धारण करतात, मग विचार करा स्वतः ईश्वरानं अलंकार म्हणून धारण केलेल्या वस्तूचं महात्म्य काय कमी असेल. शिवेन विष्णुना चैव धृतं तेर्य त्रिपुंडक. शिव विष्णू अधिक देव सुद्धा त्रिपुंड धारण करतात, म्हणून मनुष्यानं सुद्धा त्रिपुंड अवश्य धारण केलं पाहिजे. जो त्रिपुंड धारण करतो ना त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि जो त्रिपुंड धारण करत नाही त्याला शिवपूजनाचं फल प्राप्त होत नाही, त्याला शंकरांचं ज्ञान प्राप्त होत नाही, शंकरांची भक्ती त्याला प्राप्त होत नाही. शिवपूजनामध्ये भस्माचं एवढं महत्व आहे की शंकराचं पूजन जर करायचं असेल तर मस्तकाला त्रिपुंड नसताना जर शिवपूजन केलं तर शिवपूजनाचं पुण्यफळ सुद्धा साधकाला पूर्ण प्राप्त होत नाही. म्हणून भस्म अवश्य धारण केलं पाहिजे. भस्म धारण केल्यानं किती जरी पातक माणसाच्या हातनं घडलेली असतील ना, अधम असो, पापी असो, मूर्ख असो, पतित असो, जातीभ्रष्ट असो, कुठल्याही व्यक्तीनं त्रिपुंड जर कधी धारण केलं तर नुसत्या त्रिपुंड धारण केल्याच्या पुण्यफलानं तो धरून जातो, त्याला दिव्य शिवलोक प्राप्त होतो. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. अरे जो नित्य भस्म धारण करतो त्याचं महात्म्य किती आहे. अनेक पुराणांमध्ये वर्णन करण्यात आलं. शिवपुराणामध्ये भस्म महात्म्य आहे, देवी भागवतामध्ये भस्म महात्म्य आहे, शिवलीलामृत आदी गुरु चरित्रामध्ये भस्म महात्म्य वर्णन करण्यात आलेलं आहे. नव्हे चिदंबर स्वामी भगवंताच्या चरित्र ग्रंथामध्ये सुद्धा स्वामी महाराज स्वतः भस्म महात्म्य वर्णन करतात, प्रतिपादन करतात. अरे जो भस्म धारण करतो ना त्याच्या शरीरावर त्या भस्माचे जेवढे कण तो धारण करत असतो ना तेवढ्या शिवलिंग पूजनाचं पुण्यफळ त्याला प्राप्त होतं. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. ज्याला मंत्र येत असतील त्या व्यक्तीनं मंत्र म्हणावे, मंत्र उच्चारपूर्वक त्यानं भस्म धारण करावं. जे ब्राह्मण असतील त्यांनी मानस्तुकीतने मंत्रांनी भस्म धारण करावे, वैश्यांनी त्र्यंबकम इति आदी मंत्रांनी भस्म धारण करावं. कोणाला मंत्र जर कधी येत नसतील त्यांनी शिव पंचाक्षर मंत्र उच्चारण करावा. पंचाक्षर मंत्र 5 अक्षर त्याच्यामध्ये म्हणून त्याला पंचाक्षर म्हणतात. नमः शिवाय किंवा शिवाय नमः याला पंचाक्षर मंत्र म्हटलं जातं. आणि त्याच्या पूर्वी जर कधी ओंकार जोडला गेला तर ते 5 आणि हे ओंकाराचं 6 म्हणजे 6 अक्षर होतात, म्हणून याला षडाक्षर मंत्र म्हटलं जातं. जर कधी मंत्र येत नसतील पंचाक्षर मंत्रानं अथवा षडाक्षर मंत्रानं भस्म धारण करावं. ब्रह्मचार्यांनी त्र्यंबकम मंत्रानं भस्म धारण करावं, वानप्रस्थांनी अघोर मंत्रानं भस्म धारण करावं, संन्यासी असतील प्रणव मंत्रानं, शिवयोगी असतील ईशानादिक मंत्रांनी भस्म धारण करावं. त्रिपुंड कशाला म्हणतात. त्रिपुंड म्हणजे 3 आडव्या रेषा ज्या मस्तकावर धारण केल्या जातात ना त्याला त्रिपुंड म्हटलं जातं. बघा हे ब्रँडिंग आहे, फक्त आपणच माणसंच ब्रँडिंग करतो असं नाही, देवांची सुद्धा ब्रँडिंग चालते. महाराज वैष्णव जर कधी कोणी असेल तर ओळखायचा कसा. त्यांना सांगायची गरज नाही की मी वैष्णव आहे, त्याच्या कपाळाकडे बघितलं की कळून जातं कोण आहे, विष्णूचा भक्त. कसं ओळखायचं. उभा गंध जर कधी त्यांना लावलेला असेल तर कोणत्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे,
लक्ष्मीनारायण भगवान की जय. विष्णू भक्त जे असतात उभा गंध लावतात, गोपीचंदनाचा टिळा मस्तकावर दिसला ओळखून घ्यायचं वैष्णव आहे. गळ्यामध्ये जर कधी तुळशीची माळ दिसली ओळखून घ्यायचं कोण आहे? वैष्णव आहे. देवीचे जर कधी भक्त असतील कसं ओळखावं? गोल जर कुंकुमाचा टिळा जर कधी मस्तकावर असेल ओळखून घ्या कोण आहे? शाक्त आहे, देवीचा, जगदंबेचा भक्त, अंबिकेचा भक्त आहे. आणि महादेवांचा जर कधी भक्त असेल कसं ओळखावं? भस्म त्रिपुंड जर कधी मस्तकाला लावलेलं आहे तर कोणाचा भक्त आहे? नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. अरे त्रिपुंडामध्ये एकूण 27 देवता निवास करतात. त्रिपुंड म्हणजे कमी महात्म्य नाही त्रिपुंडाचं. पहिली जी रेष त्रिपुंडाची असते त्याच्यामध्ये देवता महादेव म्हटल्या गेलेले, त्याच्यासोबत आकार, गार्ह, पत्याग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, प्रातःसवन, क्रियाशक्ती या देवता निवास करतात. एका एका रेषेमध्ये 3 देवता आहेत. त्रिपुंडाच्या दुसऱ्या रेषेमध्ये महेश्वर त्याचे देवता म्हटल्या गेलेले, सोबत उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, माध्यंदिनी सवन, इच्छाशक्ती आणि अंतरात्मा या 9 देवता आहेत. आणि त्रिपुंडाची तिसऱ्या रेषेमध्ये शिवदेव, दैवत आणि त्यांच्यासोबत मकार, आवणी, अग्नी, परमात्मा, तमोगुणी, द्युलोक, सामवेद, तृतीय समन, ज्ञानशक्ती या 9 देवता, अशा एकूण 27 27 देवता त्रिपुंडामध्ये धारण करतात. महाराज त्रिपुंड धारण करणारा जो असतो, तुम्हाला सांगू, शिवपूजनामध्ये 3 गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे. पहिली म्हणजे त्याच्या मस्तकी त्रिपुंड टिळा असला पाहिजे, त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा असली पाहिजे आणि त्याच्या मुखामध्ये जर कधी शिवनाम असेल ना तर तो प्रत्यक्ष शिवशंकरा समान जाणार. त्याच्या दर्शनाने सुद्धा बाकीचे लोक पुनीत होतात, मग तो स्वतः पुण्यवान झाला असेल यात काय आश्चर्य. महाराज नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. अरे कोण कोण पातक नष्ट होतात त्रिपुंड धारण केल्यानं? अनेक ग्रंथांमध्ये प्रमाण आलेलं आहे. स्त्री हत्या असो, गो हत्या असो, ब्रह्म हत्या असो, वीर हत्या असो, परदार गमन असो, परद्रव्य हरण असो, परनिंदा असो, परिग्रह असो, मद्य मांस विक्रय असो, रजस्वला कन्या, विधवा गमन, असत्य भाषण, अगम्यागमन, गृहदारादी, पैशून्य, कुटवाद, सुवर्ण चोरी, अनेक प्रकारची पातक नवे महापातक जरी मनुष्याच्या हातनं झालेली असतील ना तरी सुद्धा नुसतं त्रिपुंड धारणानं तो मनुष्य पवित्र होतो. फक्त भक्तिभावानं त्रिपुंड लावला पाहिजे, महादेवांवर खरी श्रद्धा असली पाहिजे. त्रिपुंडाचं महात्म्य एवढं आहे, यानी तीर्थानी लोकेस्मिन गंगाद्या सरिताशया स्नातो भवति सर्वत्र ललाटे यस्त्रिपुंडक. काशी गया प्रयाग तुम्ही तिथं नाही गेले, रोज आपलं जाणं शक्य नाही, मग रोज गंगा स्नान होणार आहे का? नाही होणार ना. फक्त भस्म हातावर घेतलं आणि भस्म जर अभिमंत्रित करून नमः शिवाय म्हणून जर कपाळी त्रिपुंड लावला ना तर जेवढी तीर्थभूमीवर आहेत तेवढ्या सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्यफळ त्रिपुंड धारकाला प्राप्त होत असतं. सप्तकोटी महामंत्रा पंचाक्षर पुरस्सरः ते सर्वे तस्य वश्यास्यु योर बिभर्ते त्रिपुंडक. 7 कोटी महामंत्र म्हटल्या गेलेले. जो त्रिपुंड धारण करतो महादेवांची कृपा त्याच्यावर प्राप्त होते. कोणताही मंत्र जरी त्यानं सिद्ध करायला घेतला ना तो मंत्र सुद्धा त्याला सिद्ध होऊन जातो. महाराज सहस्त्रम पूर्व जातानाम सहस्त्रम जनयिष्यता स्वमोषजानाम ज्ञातीनाम उद्धरेत यस्त्रिपुंडक. आपल्या पूर्वीचे 1000 पूर्वज आणि आपल्या नंतर जन्माला येणारे 1000 अशा 2000 पिढ्यांचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये? या त्रिपुंड धारण करणाऱ्यामध्ये. महाराज सर्वोपनिषद सारम समालोक्य मुहुर्मुहु. सूतजी म्हणतात की अरे सगळ्या उपनिषदांचं सार बघितलं, वेदांचं सार बघितलं, सगळे साधनं बघितले आणि एकच निर्णय केला. काय निर्णय केला? की जो त्रिपुंड भस्म त्रिपुंड धारण करतो ना त्याच्यासारखं सोपं उद्धार करून घेण्याचं साधन दुसरं या भूमंडलावर विद्यमानच नाही. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. मग भस्म सुद्धा कसं असावं? अग्नीनं शुद्ध झालेलं पवित्र भस्म असलं पाहिजे. कुठं यज्ञ वगैरे जर कधी झालेला असेल त्या ठिकाणचं ते भस्म आणावं. नसता शुद्ध गाईच्या शेणाची गौरी असेल ती गौरी जाळून जे भस्म मिळेल ते भस्म घ्यावं. नसता अंगारा वगैरे घ्यावं, त्याच्यात पाणी टाकावं, ते शुद्ध शिवमंत्रांनी ते शुद्ध करावं आणि भस्म त्रिपुंड धारण करावं. ते पवित्र करतं. पण कोणाला पवित्र करतं? जो शिवभक्त असतो त्या शिवभक्ताला भस्म त्रिपुंड पवित्र करतं. पण कोणाला करत नाही? जो शिवभक्त नसतो ना आणि जो शिवांशी द्वेष करणारा असतो, शिवद्रव्य अपहरण करणारा असतो, अशा लोकांना मात्र भस्म त्रिपुंड पवित्र करत नाही. रुद्राक्ष माळा जयाच्या गळा लाविला असेल त्रिपुंड टिळा
अन्य पापी होय केवळा तोही पूज्य तिन्ही लोकी. महादेवांचं वचन गुरुचरित्रामध्ये सुद्धा प्रमाण आलेलं आहे. अरे किती पाप करणारा व्यक्ती जरी असेल आणि रुद्राक्षमाळा गळ्यात आणि त्रिपुंड टिळा आणि मुखामध्ये जर भोलेनाथांचं नाव असेल ना, उद्धरून गेला महाराज, तो उद्धरून गेला. नाशी समस्त पापांसी भस्म महिमा आहे ऐसी, शिवनिंदक पापियांसी न करी पुनीत परियेसा. अरे नरकामध्ये पडणारा जरी कोणी जीव असेल, गुरुचरित्रामध्ये तर प्रमाण आलं इथपर्यंत. एक अत्यंत पापी ब्राह्मण होता, काही वाद यांचे झाले, लोकांनी याला मारलं आणि मारून मुर्दा गावाबाहेर फेकून दिलेला आहे. पाप एवढं केलेलं होतं या ब्राह्मणानं की यमाचे दूत आले. यमदूतांनी याच्या जीवात्म्याला बांधलं ओढत फरफटत यमलोकामध्ये घेऊन गेले नरकात टाकण्यासाठी. पण याच प्रेत जे गावाबाहेर पडलेलं होतं ना, भस्म होते श्वानाचे पोटी. गावामधलं एक कुत्र फिरत फिरत त्या ठिकाणी आलं आणि कुत्र आलं होतं शिव मंदिरापासून. शिव मंदिराच्या बाजूला कुठंतरी भस्म पडलेलं होतं आणि भस्म लागलं होतं त्या श्वानाच्या पोटाला, कुत्र्याच्या पोटाला. कुत्र फिरत फिरत आलं आणि गावाच्या बाहेर पडलेलं हे प्रेत जेव्हा कुत्र्यानं श्वानानं बघितलं, तेव्हा प्रेताचे लचके तोडण्यासाठी प्रेतावर कुत्र जाऊन बसलं. आणि तेवढ्यानं काय झालं, लागले प्रेताच्या ललाटी. त्या कुत्र्याच्या शरीरावरचं भस्म लागलं या प्रेताच्या शरीरावर. आणि चमत्कार असा की जे यमदूत याचा जीवात्मा घेऊन गेलेले होते नरकात टाकण्यासाठी, शिवदूतांचं आगमन तिथं झालं. शिवदूतांनी त्याला मुक्त करवलं आणि त्याला दिव्य शिवलोक प्राप्त करून दिला. का? कारण मरताना ज्याच्या मस्तकी त्रिपुंड असेल, भस्म असेल ना, त्याला नरकात टाकायचं नाही अशी भोलेनाथांची आज्ञा आहे. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. म्हणून सगळ्यात सोपा उपाय, ज्याला शिवलोक प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानं काय करायचं, भस्म त्रिपुंड रोज लावायचं. ज्याला शिवलोक प्राप्त करून घ्यायचं सोपा उपाय, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करायची. ज्याला वैकुंठ लोक प्राप्त करून घ्यायचं आहे त्यानं गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ, तुळशीची माळ धारण करावी. कारण तुळशीची माळ जर धारण केलेली असेल आणि तो जर मरण पावला तर नारायणांची आज्ञा आहे त्याला नरकात टाकायचं नाही. तो डायरेक्ट कुठं आला पाहिजे, तो डायरेक्ट वैकुंठ लोकात आला पाहिजे. कपाळी जर गोपीचंदन टिळा असेल ना, तर त्याला सुद्धा नरकात पडावं लागत नाही, त्याला सुद्धा वैकुंठ लोक प्राप्त होतो. आणि मुखामध्ये जर कधी हरीचं नाव किंवा हराचं नाव गजर करत जर कधी मरण प्राप्त झालं ना, तर कसाही असू द्या तो उद्धरून जातो शिवलोक किंवा वैकुंठ लोक त्याला प्राप्त होतो. उद्धार झाला त्या साधकाचा. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. महादेव सुद्धा आभूषण म्हणून हे भस्म धारण करतात. गुरु दत्तात्रेय अधिक सुद्धा आभूषण अलंकार म्हणून हे भस्म धारण करतात. भस्म सुशोभित कोमल काया, भस्म सुशोभित कोमल काया, दारी आलायती मागे तो भिक्षा ओम भवती, मागे तो भिक्षा ओम भवती, मागे तो भिक्षा ओम भवती. गुरु दत्तात्रेय बघा, दुर्वासा आदी ऋषीश्वर बघा, सप्तर्षी बघा, सगळे शिवयोगी बघा, कोणता अलंकार धारण करतात, भस्म धारण करतात अलंकार म्हणून. आणि नव्हे नव्हे स्वतः रुद्रदेव भोलेनाथ सुद्धा कोणता अलंकार धारण करतात, चैतन्य महाराज, भस्म उटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा,
भोलेनाथांनी धारण केलेल्या वस्तूचं महात्म्य कुठपर्यंत वर्णन करायचं आणि काय काय वर्णन करायचं असो, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून थोड्या वेळामध्ये भस्माचं महात्म्य प्रतिपादन केलं आणि पुन्हा मूळ कथेकडे आपल्याला जायचंय, कारण कालच्या सत्रामध्ये काही कथा आपण अधुऱ्या सोडलेल्या आहेत. कोणची कथा चालू होती काल, विसरले का? जे विसरले असतील त्यांना धन्यवाद. असेच तुम्ही विसरत जा म्हणजे परत पुढच्या वर्षी मला बोलवताल. नमः पार्वती पतये शिवाय हर हर महादेव. तुम्ही जर लक्षात ठेवलं तर परत आम्हाला कोण कशाला विचारणार आहे महाराज. तुमचे धन्यवाद, पहिले विसरणाऱ्यांचे धन्यवाद देतो. कोणती कथा चालू होती? कथा आपण बघत होतो तारकासुर नामक दैत्याची. तारक दैत्याने उग्र तपस्या ब्रह्मदेवांची करूली. ओम ब्रह्मदेव प्रसन्न हो, प्रसीद प्रसीद ब्रह्मदेव. ब्रह्मा प्रसन्न झाला, वरदान तारकासुरानं मागितलं. ब्रह्मदेव प्रसन्न असाल, वरदान मला द्या की त्रिभुवनामध्ये ब्रह्मा विष्णू महेश कोणताही देव मला जिंकू शकता कामा नये. सर्व जीवांमध्ये सर्वात बलवान शक्तिशाली मी असलं पाहिजे. माझा पराभव कोणाच्या हाताने होता कामा नये. आणि पराभव आणि मृत्यू जर होणार असेल ना तर एकमेव शिवपुत्राच्याच हातनं माझा मृत्यू झाला पाहिजे, अन्य कोणाच्या हातनं मला मृत्यू नको. ब्रह्मदेव तथास्तु. ब्रह्म्यानं जेव्हा वरदान दिलं, उन्मत्त बनलेला हा तारकासुरानं स्वर्गावर आक्रमण, तारकासुरानं त्रिभुवन जिंकण्याला प्रारंभ, तारकासुरानं देवांचं ऐश्वर्य सर्व हिसकावून घेतलं. इंद्राचा ऐरावत घेतला, कुबेराचे नवनिधी घेतले, वरुणाचे शूर श्यामकर्ण घोडे घेतले, कामधेनू घेतली, सूर्याचा उच्च श्रवा घेतला, दिव्य रत्न सर्व प्राप्त करून घेतले. स्वर्ग मृत्यू पृथ्वी पाताळ त्रिभुवनावर ऐश्वर्य, 14 भुवनांवर ऐश्वर्य. तारकासुराची सत्ता 14 भुवनांवर चालायला लागली. महाराज देवांना पदच्युत करून टाकलं, हाकलून दिलं. देवांच्या जागी राक्षसांची नियुक्ती करण्यात आलेली होती. अरे याच्या राज्यामध्ये धाक एवढा होता सर्वांना तारकासुराचा की याच्या इच्छेविरुद्ध वागण्याची हिंमत देवांमध्ये सुद्धा नव्हती. सूर्य याच्या धाकानं मंद मंद उष्णता पाडत असे, वारा याच्या धाकानं मंद मंद वाहत असे, पृथ्वी त्याच्या धाकानं न नांगताच अन्नधान्य देई. त्याचा क्रूर स्वभाव एवढा होता की देवता जर्जर झालेले, स्वैराचार करू लागले, उन्मत्त बनलेले हे सर्व राक्षस तारकासुराच्या राज्यामध्ये. जी स्त्री आवडावी तिला उचलून आणावी, पाप करावं, अधर्म अनाचार अत्याचार दुराचार जेव्हा वाढीला लागला, मंदिर ध्वस्त करण्यात आलेली, यज्ञ याग विध्वंस करण्यात आलेले, वेदांचं आचरण संपलं, राक्षसांचा स्वैराचार जेव्हा सुरू झाला, देवता त्रस्त झालेले. देवता आज आपली करुण कहाणी नारायणांना सांगण्यासाठी वैकुंठ लोकाप्रत आलेले. प्रबल असुर झाला धात याच्या वराने, भजन पूजन झाले बंद ज्याच्या भयाने. मुनिजन यती धाकी लोपले कंदरीत, म्हणून बहु देली काळजी निर्जरात. त्राहिमाम प्रभू त्राहिमाम, रक्षण करा हे नारायण आमचं रक्षण करा. हरी शरण हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम प्रभु शरणम प्रभु शरण हरी शरण हरी शरणम प्रभु शरणम. लक्ष्मी नारायण भगवान की जय. प्रभू त्राहिमाम प्रभू त्राहिमाम. हा तारक दैत्य उन्मत्त झाला. अनेक वर्षांपासून, हजारो वर्षांपासून त्रिभुवनाचं राज्य करतो. जर्जर बनलो आम्ही, श्रीहीन भिकेला लागलो आम्ही. देवता प्रभू काहीतरी मार्ग काढा, आमचं गेलेलं ऐश्वर्य आम्हाला पुन्हा प्राप्त करून द्या. भगवान वाच नारायण म्हणले, देवांनो अरे ब्रह्मदेवानं मोठा कठीण वर या तारकासुराला दिलेला आहे. आम्ही जरी प्रयत्न केला, ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव जरी याच्या सोबत युद्ध करायला गेलो तरी सुद्धा आम्ही याचा पराभव करू शकणार नाहोत, कारण याचा मृत्यू शिवपुत्राच्या हातनं आहे. मग जोपर्यंत शिवपुत्र जन्माला येत नाही तोपर्यंत आमचा देखील नाईलाज, आम्ही याला जिंकू शकणार आहोत. म्हणून उपाय जर कधी तुम्हाला करायचा असेल तर एकच उपाय मला समोर दिसतो, तो म्हणजे जी भगवती जगदंबा पूर्वी शिव पत्नी म्हणून अवतीर्ण झाली होती, प्रजापती दक्षाची कन्या म्हणून सती रूपाने अवतीर्ण झाली होती, तीच भगवती जगदंबा पुनश्च एक वार जर कधी स्त्री रूपात या भूमंडलावर अवतीर्ण होईल
तर भोलेनाथांचा विवाह शक्य आहे. आणि एकदा का महादेवांचं लग्न झालं मग त्यांना पुत्र होणं शक्य आहे. पुत्र जर कधी झाला तर हा तारकासुर मरेल, अन्यथा हा दैत्य मरण संभव नाही. देवांनो जर काही करायचंच असेल ना तर असा प्रयत्न करा की देवी जगदंबा पुन्हा एकदा अवतीर्ण झाली पाहिजे. स्तुती जर करायची असेल, सेवा जर करायची असेल ना तर त्या भगवतीची विनंती करा, तिची सेवा करा, तिला अवतार घेण्यासाठी भाग पाडा देवांनो. देवांनी ऐकलं, देवांना आनंद झाला. जय जयकार करत सर्व देवता पर्वतराज हिमालयाच्या पायथ्याशी आलेले आहेत आणि भगवती जगदंबेची आराधना करू लागलेले आहे सर्व देवता. हे भगवती, हे माता, आमचं दुःख का तुझ्यापासून लपलेलं आहे. देवी प्रसन्न हो, प्रकट हो, आमचं दुःख दूर कर देवी. देवांचु देवी उमे जगताम अंब शिवलोक निवासिनी सदा शिव प्रिये दुर्गे त्वां नमामो महेश्वरी. शिवां शिवकरां शुद्धां स्थूलां सूक्ष्मां परायणां वयं नमामहे भक्त्या महत् अव्यक्त रूपिणी. हे देवी, जेव्हा जेव्हा आपल्या पुत्रांवर काही संकट येतं तेव्हा माता शांत कशी बसेल. तू देखील जगताची माता आहेस ना, म्हणून हे जगज्जननी, हे अंबा माता, प्रकट व्हा आणि आमचं भक्तांचं देवांचं दुःख दूर कर माता. अंबे तू है जगदंबे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाए भारती हो मैया, हम सब उतारे तेरी आरती हो. अंबे तू है जगदंबे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाए भारती हो मैया, हम सब उतारे तेरी आरती. तेरे जगत के भक्त जनन पर भीड़ पड़ी है भारी माँ, तेरे जगत के भक्त जनन पर भीड़ पड़ी है भारी माँ. दानव दल पर टूट पड़ो माँ, दानव दल पर टूट पड़ो माँ, करके सिंह सवारी सौ सौ सिंहों से भी बलशाली, अष्टभुजाओं वाली, दुष्टों को पहले मैं संहारती हो मैया, हम सब उतारे तेरी आरती हो. अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, दुखियों के दुखड़े वारती. जगदम्बा माता की जय. हे भगवती जगदंबा, हे शिवलोक निवासिनी, हे दुर्गे, तुला नमस्कार असो. हे त्रैलोक्य तूच धारण करते, तूच स्थूल सूक्ष्म, तूच सर्वांचं कल्याण करणारी कल्याणी आहेस. आम्ही तुझे पुत्र दुःखामध्ये असताना सर्व शांततेने का बघतेस. आता पुत्रांचा अंत जास्त बघू नकोस. प्रकट हो माता, सकळ प्रकट हो आणि पुत्रांचं दुःख दूर कर. देवांची आर्त हाक ऐकली आणि निर्गुण निराकार रूपामध्ये असलेली भगवती जगदंबा आज देवांना दर्शन देण्यासाठी सगुण साकार रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट झालेली. कसं स्वरूप भगवतीचं होतं. सुंदर लखलख करणारा रत्न जडित रथ होता आणि या रथामध्ये माय भगवती जगदंबा त्या ठिकाणी बसून देवांना दर्शन देते झालेली आहे. रत्न जडित तो रथ सोन्याचा, जगदंबेचा दिसतो साचा, गजा रम्यती वरती सुंदर फडफड उडती नभिवाऱ्यावर, किन 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 क्षुद्र घंटिका नाद तयाचा, रम्य सुरेखा शुभ्र वर्ण ते अश्वसाजिरे, राजस गोंडस अति गोजिरे, हिरे माणिक मोती पवळा पुष्कराज तो शोभो पिवळा, मऊ मऊ आणि शुभ्र स्वच्छ त्या रथात दिसती सुंदर गाद्या, रथी बैसली माय भवानी, तेज प्रकटले त्रिभुवन गगनी, हजार सूर्य एका वेळेला उगावे तेवढा दिव्य तेज भगवतीचं प्रकट झालं आणि भगवती जगदंबा त्या ठिकाणी प्रकट झाली. देवीला बघितलं, सर्व देवता भगवती जगदंबेची स्तुती करू लागलेली आहे. माया कुंडलिनी क्रिया मधुमती, काली कला मालिनी, मातंगी विजया जया भगवती, गौरी शिवा शांभवी, शक्ती ही शंकर वल्लभा त्रिनयना, वाग्वादिनी भैरवी, रेंगारी त्रिपुरे परापरमयी, माता कुमार
रीत्यसी। दुर्गा तू ही लक्ष्मी, तू ही सरस्वती का स्वरूप है। कण कण में तू ही समाई है, तू ही छाव है, तू ही धूप है। हे चंडकाली नमोस्तुते, हे विंध्यवासी नमोस्तुते, कामाक्षा देवी नमोस्तुते, 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 नमोस्तुते। जगदंबा माता की जय। देवता विनंती करतात की हे भगवती, तुझ्या चरणी कोटी कोटी नमन। देवी तू तर सर्व काही जाणतेस, तुझ्यापासून काही लपलेलं नाही। हे अंबा माता, तारकासुर ब्रह्मदेवाच्या वरानं उन्मत्त झालेला शिवपुत्राखेरीज त्याला मरण नाही, आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः अवतार कार्य करणार नाही तोपर्यंत कोण अशी स्त्री त्रिभुवनामध्ये जी भगवान भोलेनाथांची पत्नी बनू शकेल। म्हणून माता एकच विनंती की पूर्वीप्रमाणे पुनश्च एक वार स्त्री रूपामध्ये तुम्ही अवतार कार्य करावं, भोलेनाथांशी विवाह करावा की जेणेकरून आमचं हे दुःख दूर होईल। देवीनं जेव्हा ऐकलं, देवी प्रसन्न स्मितहास्य करती झालेली देवी म्हणते, हे देवांनो, तुमच्या या साधनेनं मी प्रसन्न झाले आणि चिंता करू नका, तुमचं मनोवांछित देखील मी परिपूर्ण करेन। लवकरच मी या भूतलावर पर्वतराज हिमालयाच्या पोटी राणी मेणावतीच्या उदरी जन्म घेईल कन्या रूपानं, आणि भोलेनाथांची अर्धांगिनी बनेल। मी उघडपणे सांगत नसले तरी रुद्रदेवांची पत्नी बनण्याची माझी सुद्धा मनोकामना आहेच। ज्या दिवशीपासून मी देहत्याग केला त्याच दिवशीपासून शिवांचा वियोगाचं दुःख मला सहन करावं लागलं, आणि भोलेनाथ सुद्धा दुःखात आहेत, मला का कळत नाही। कामाक्षा पीठावर ते तपस्या करतात, ते धारणा करतात, कुणाशी बोलत नाही, दुःखामध्ये वियोगामध्ये महादेव जसे ते दुःखात तसे मी देखील दुःखात आहे। म्हणून चिंता करू नका, शीघ्र मी अवतार कार्य करेल आणि देवांनो तुमचं दुःख दूर करेल, भोलेनाथांना देखील सुख प्रदान करेल। देवींना आशीर्वाद दिला, आनंद देवतांना झालेला। देवीच्या नावाचा जयघोष करत देवता आपापल्या स्वस्थानी निघून गेलेले। सदानंदाचा उदयोस्तु बोल भवानी माता की जय। आणि सूतजी महाराज पुढील कथा प्रतिपादन करतात की तीच भगवती जगदंबा पर्वतराज हिमालयाची पत्नी राणी मेणेच्या उदरी कन्या बनून कशी जन्माला आलेली आहे। दक्षाचा मख मोडण्यासी सतीने आत्माहुती अर्पिली, यज्ञा मोडून देव ऋषी मुनिगणा लीला बहु दाविली। शंकर वल्लभास तिथे आता गिरिजात्मजा जाहली, ऐका सज्जन सावधान गण हो, अंबा कशी जन्मली। दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये आत्माहुती अर्पण करणारी तीच सती आज गिरिराज हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्मणार होती। हिमालयाची पत्नी राणी मेणावती, मेणेला हिमालयापासून 100 पुत्र झाले मैनाकादी, आणि यावेळी पुन्हा राणी मेणावती जेव्हा गर्भधारणा करोती झाली, भगवती जगदंबेनं तेज रूपानं तिच्या उदरामध्ये प्रवेश केलेला। देवीचा अंश प्राप्त झाला, राणी मेणा अत्यंत तेजपुंज दिसायला लागली। हिमालयाला मोठा आनंद झालेला। हिमालयानं सर्व डोहाळे वगैरे गर्भाधानाधिक संस्कार वगैरे आनंदात राणी मेणेचे करवलेले। मेणेच्या उदरी जगदंबा अवतीर्ण होणार, देवादिकांना मोठा आनंद झालेला। ब्रह्मा विष्णू आदिक देवता तिला भेटण्यासाठी, तिच्या स्तुती करण्यासाठी राणी मेणेच्या जवळ आलेले, गर्भस्तुती करत जगदंबेची प्रदक्षिणा करत जगदंबेचा उदो उदो करू लागलेले। दुर्गे जय जय प्राज्ञे जगदंब महेश्वरी, सत्यव्रते सत्यपरे त्रिसत्ये सत्य स्वरूपिणी, सत्यस्ते सत्य सुप्रीते सत्यायोने च सत्यतः, सत्यवक्त्रे सत्यनेत्रे प्रपन्नः शरणचते। हे भवानी जगदंबा, हे दुर्गे, तू सत्यव्रती आहेस, सत्य स्वरूपिणी, सत्यप्रिया, सत्याचं रक्षण करणारी, सत्यातच रमण करणारी, तुझा जय जयकार असो। हे भक्तवत्सले, आता सत्वर प्रकट हो आणि रक्षण कर, देवांचं रक्षण कर। देवता गर्भस्तुती करून जेव्हा निघून गेल्या, इकडं राणी मेणेच्या गर्भाला 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आले, आणि एका शुभ मुहूर्तावर हिच्या उदरी भगवती जन्माला येणार आहे। कोणता दिवस होता महाराज? देवीचं प्राकट्य होणार, म्हणून सगळ्या चराचराला सुद्धा आनंद झालेला आहे। मयुरादी पक्षी नृत्य करताती, नद्या वाहताती दोन्ही थड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरी, आनंदांतरी सकळांच्या। कोणता महिना होता?
वसंत ऋतू चालू होता. वसंतार्तो मघो मासे नवम्यां मृगधिष्णके अर्धरात्रे समुत्पन्ना गंगे व शशिमंडलात. वसंताचा ऋतू होता. वसंत ऋतू माझी चैत्र महिन्यात नवमी रात्री मृगशिरा नक्षत्र 2 प्रहर रात्र. वसंत ऋतू होता. चैत्र महिना होता. नवमी तिथी होती. शुक्ल पक्ष होता. मृगशिरा नक्षत्र होतं. रात्री 2 प्रहर रात्रीचा मध्यरात्रीचा सुमार चालू होता. आणि रात्रीच्या या शुभ मुहूर्तावर भगवती जगदंबा पर्वतराज हिमालयाच्या राणी पत्नी मेनावतीच्या उदरी कन्या रूपाने अवतीर्ण झाली. रात्री माझी माता प्रकटली. सदानंद जाऊ दे सुबोध भवानी माता की जय. जगदंबा माता की जय. पार्वती माता की जय. नवरात्र का देवी भागवतामध्ये मागच्या वेळेस मी सांगितलं किती नवरात्र? 4 नवरात्री आहेत. या नवरात्री वेगवेगळ्या कारणांसाठी आपण साजऱ्या करत असतो. चैत्र नवरात्र का साजऱ्या केल्या जातात? कारण चैत्र नवरात्रींमध्ये भगवती पार्वती पर्वतराज हिमालयाच्या उदरी कन्या रूपाने अवतीर्ण झाली होती. म्हणून चैत्र महिन्यामध्ये नवरात्र साजरे केले जातात. अश्विन नवरात्र का साजरे केले जातात? कारण महिषासुर नामक दैत्य जो उन्मत्त झाला होता याच्या मर्दनासाठी देवी भागवतामध्ये विस्तृत कथा आपण ऐकलेली आहे. महिष मर्दनी रूपाने भगवती अवतीर्ण झाली आणि भगवतीनं 9 दिवसांचं युद्ध करत या महिषासुराचा संहार केला. त्यामुळं अश्विन महिन्यामध्ये नवरात्र साजरे केले जातात. आणि पौष महिन्यामधले जे हे शाकंभरी नवरात्र आपले चालू आहेत ना, उत्सव चालू आहे ना, हे का साजरे केले जातात? कारण दुर्गम नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता. या दुर्गमाच्या शासन काळामध्ये सर्वत्र दुष्काळ जेव्हा पसरला, ऋषी मुनी लोक त्राही करायला लागले. लोक अन्न पाण्याविना जेव्हा मरायला लागले, तेव्हा सृष्टीचं रक्षण करण्यासाठी भगवतीनं शाकंभरी रूपाने अवतीर्ण झाली होती. आणि म्हणून हा शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. जगदंबा माता की जय. बोल भवानी माता की जय. भगवती जगदंबेचा जन्म झाला आणि सगळ्या सृष्टीमध्ये आनंद पसरला. आकाश स्वच्छ दिसायला लागलं. दिशा प्रकाशमान झाल्या. जलाशय स्वच्छ झालेले. सरोवरामध्ये कमळ पुष्प उमलली. मंद मंद सुगंधित वारा सगळीकडे वाहायला लागला. आकाशात देवाधिकांची गर्दी झालेली. विमानांची दाटी सुरवर येती. गंधर्व गातात सप्तस्वरे. गंधर्व सुस्वर गायन करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. दुंदुभीच्या नादान आसमंत दुमदुमून गेला. आकाशातून अविरत पुष्पवर्षाव व्हायला लागला. ऋषी मुनी महात्मे प्रसन्न झाले. आणि आज पर्वतराज हिमालय खऱ्या अर्थानं श्रीमंत झाला. कारण आज भगवती जगदंबा कन्या रूपाने त्याच्या घरी जन्माला आलेली. हिमालयानं दान वगैरे दक्षिणा लोकांना खूप वाटली. आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आनंद हिमालयाच्या घरी आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, नवरात्रीचा उत्सव आला, नवरात्रीचा उत्सव आला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, नवरात्रीचा उत्सव आला, नवरात्रीचा उत्सव आला, नवरात्रीचा उत्सव यंदा जाऊ चला अंबा पाहू चला, यंदा जाऊ चला अंबा पाहू चला, अंबा पावेल नवसाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, नवरात्रीचा उत्सव आला, नवरात्रीचा उत्सव आला, नवरात्रीचा रोज एक अवतार अंबा दिसे सुकुमार, चमके जशी चांदणी. कुणी करी नवसमणी, कुणी गाते छान गाणी, कुणी करी मन धरणी. आराधाची गर्दी काणी आली वर्दी, आराधाची गर्दी काणी आली वर्दी. उदो उदोचा जयकार झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. जगदंबा
करण्यासाठी आणि महादेवांना सुद्धा सुख प्रदान करण्यासाठी निर्गुण निराकार रूपामध्ये जी लुप्त झालेली ती भगवती जगदंबा पुनश्च एक वार सगुण साकार रूप धारण करत पर्वतराज हिमालयाच्या घरी कन्या रूपानं अवतार कार्यकर्ती झालेली अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी मोह महिषासुर मर्दना लागोनी विविध तपाची करावया धाडणी विविध तपाची करावया धाडणी भक्त लागोनी पावनी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मारिना आईचा जोगवा जोगवा जगदंबा माता की जय. 100 मुलांच्या नंतर हिमालयाला एक कन्या झाली होती आणि आपण एक पोरग झालं की दुसरं उदायला तयार नाही, दुसरी एक पोरगी झाली की दुसरी उदायला तयार नाही. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, आपली संख्या कमी व्हायला लागली, दुसऱ्यांची वाढायला लागली महाराज. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. 100 पोरं होते हिमालयाला. विचार करा, आमच्या कर्दम ऋषींना 9 कन्या होत्या, त्याच्यानंतर कपिल महामुनींचा जन्म झाला. म्हणून आपली संख्या वाढू द्या. सरकारला जर निर्बंधच लावायचा ना, मग सगळ्यांवर सारखा कायदा केला पाहिजे. त्यांच्या सुद्धा संख्या तेवढेच, त्यांनाही 2च पोरं पाहिजे, आपल्यालाही 2च पोरं पाहिजे. आणि जर कधी निर्बंध नाही लावायचा ना, मग कोणावरच निर्बंध नाही, त्यांच्यावरही नाही ना आपल्यावरही नाही. पंढरीनाथ भगवान की जय. 100 मुलांच्या नंतर एक कन्या जेव्हा प्राप्त झालेली, कोण आनंद हिमालयाला झाला असेल विचार करा महाराज. गिरिराजानं सर्वांना दान दिलं, दक्षिणा दिली, नगरीमध्ये मंगलवाद्य सनई चौघड्यांचा गजर सुरू झाला. मृदंगाच्या निनादामध्ये कन्येचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात करण्यात आलेला. हिमालय जेव्हा मुलीला बघायला गेला, एवढी सुंदर कन्या होती. कशी कन्या होती? गोरा पान सुवर्णासारखा पिवळा वर्ण होता. दिव्य तेज मुखमंडलावर कुरळे कुरळे काळे भोर केस होते. चाफेकडे इवळस इवलस नाक होतं, लालचुट गोट होते. इवले इवले हातपाय होते. मुखावर स्मितहास्य, पाणीदार निळे निळे डोळे होते कन्येचे. मुलीला बघितलं आणि बघतच राहिला. हिमालय एवढी सुंदर आहे महाराज. अरे साक्षात जगदंबा आहे ती. तिचं सौंदर्य कोणी वर्णन करावं? लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती अंब चंद्र वदन बिंब ताजी माझी लोपती सिंह शिखरे अचल वासी मूळ पीठ नायिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका आकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले ढोलताती पुष्प भार भार फार दाटले अष्टदंडी बाजूबंदी कंकणादी मुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका जगदंबा माता की जय. मग विचार करा, एवढी सुंदर जगज्जननी जेव्हा लहान बालिकेचं एवढं स्वरूप धारण करून आली असेल, किती सुंदर दिसत असेल. हिमालयानं जेव्हा बघितलं, त्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता महाराज. कले कलेनं चंद्र जसा वाढतो तसं हिमालयाच्या घरी ही कन्या लहानाची मोठी व्हायला लागली. गिरिराज हिमालयानं नामकरणाधिक संस्कार करण्यासाठी मोठा उत्सव करवलेला आहे. आणि जेव्हा नामकरण संस्कारीचा करायचा होता, मोठमोठ्या ऋषी मुनींना पाचारण करण्यात आलेलं. ऋषी आले, मुनी आले, तपस्वी आले, देव ब्राह्मण सर्वजण आलेले. सर्वांची बहु गर्दी हिमालयाच्या घरी व्हायला लागलेली होती. कारण या दिव्य कन्येचं दर्शन घेण्याची प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती. महाराज आज आमच्या कन्येचं नामकरण आहे, याल तुम्ही आमच्या घरी? अवश्य पर्वतराज. अरे दर्शन घ्यायचंय तिचं आम्हाला. नक्कीच, आम्ही निश्चितच येऊ. कोण कोण आलं होतं महाराज? अत्री, भृगु, वशिष्ठ, चवण, नारद, अंगिरा, मोठमोठे ऋषीमुनी त्या कन्येचं दर्शन घेण्यासाठी मुद्दाम आज हिमालयाच्या घरी आलेले. पाळण्यामध्ये निद्रिस्त भगवती जगदंबा. ऋषी पाळण्याच्या जवळ आलेले आणि भगवती जगदंबेचं ते दिव्य स्वरूप जेव्हा बघितलं, मोठा आनंद सर्व ऋषीमुनींना, ब्रह्मवेत्यांना झालेला. हात जोडले आणि सर्वजण भगवती जगदंबेची स्तुती करायला लागलेले. वंदिली जगदंबिका सुरनायिका तव देखिली पाहताची मूर्ती सदा चित्तवृत्ती गुंगली घेऊनी अवतार भूवरी दुर्जनाते मारिती लीन दीन
भक्त जना अखिल तुझी तारिती शोभिती शिरिकेश गुरुळ मुक्त सोज्वळ चमकती शुभ्रवर्ण अरुण नयन रक्त अधर शोभती ध्याऊनी चरणांबुजासी दीनदास बोलतो हरी अंबे जगदंबे आत्मानंदे डोलतो आत्मानंदे डोलतो जगदंबा माता की जय. एवढे मोठमोठे ऋषीमुनी आलेले होते देवीला नमस्कार करतात. हिमालय म्हणतो महाराज आमची इच्छा आहे की तुमच्या हाताने नामकरण झालं पाहिजे माझ्या कन्येचं. सर्व ऋषीमुनींनी आपापल्या बुद्धीनुसार कन्येचं नामकरण केलेले. पर्वतराज अरे तुझी कन्या कोणी सामान्य साधारण कन्या नव्हे, भाग्य तुझं उदयाला आलं म्हणून आज हिनं तुझ्या घरी जन्म घेतलेला आहे. पर्वतराज हिच्या दर्शनासाठी तर आम्ही या ठिकाणी आलेलो होतो, मात्र तू आग्रह करतोस ना म्हणून यथामध्ये इथं हिचं नामकरण आम्ही करतो. अरे आम्ही तुझ्या कन्येला चांगलंच ओळखतो, सांगू हिच्याबद्दल ही शिवांची शक्ती आहे म्हणून हिला शिवा नाम प्राप्त होईल. ही कृत झाल्यानंतर सर्व सृष्टीचा सुद्धा विनाश करून टाकते. कल्पांतकारिणी यासा सात कालिका कलिकाची महाकाळाची सुद्धा शक्ती आहे ना म्हणून हिला कालिका म्हणून लोक ओळखतील. भवसागरात तारते यासा तारा भवव्याधीतून जडमुढांचा उद्धार करून नेते, त्यांना तारून नेते ना म्हणून लोक तारा या नावानं तिला ओळखतील. दुर्गार्ती नाशिनी दुर्गमघातिनी यासा दुर्गा संकटामधून दुर्गम संकट दुर्घट संकटामधून सुद्धा भक्तांचा जी उद्धार करते ना, जी दुर्गम नावाच्या असुराचा दैत्याचा वध करणारी आहे ना ती दुर्गा म्हणजे ही तुझी कन्या. हिचं नाव सुद्धा दुर्गा नावानं प्रसिद्ध होईल त्रिभुवनामध्ये. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी दुर्गाधीश्वरवंदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी दुर्गा माता की जय. दुर्गम दैत्याचा घात करणारी म्हणून ती दुर्गा नावानं प्रसिद्ध होईल. महिषासुर नावाचा दानव जेव्हा उन्मत्त होईल त्या महिषासुराचा अंत करणारी ती असेल म्हणून महिषमर्दिनी हे नाव तिला प्राप्त होईल. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शतकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते. जय जय हे महिषासुर मर्दिनी आई रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी धुरधर दर्शिनी धुरमुख वर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिष मोषिणी घोषरते धनुजनी रोधिनी दितिसुत पोषिणी धुरमद शोषिणी सिंधुसुते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते आई रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते. महिषासुर मर्दिनी माता की जय. महिष दानवाचा अंत करणारी म्हणून महिषमर्दिनी नावानं प्रसिद्ध होईल. पंच महाभूत पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि 16व मन या 16 कलांची ती अधिष्ठात्री आहे म्हणून तिला षोडशी नावानं प्रसिद्ध जगामध्ये होईल. स्वर्ग मृत्यू पाताळ जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थांची ती साक्षिणी म्हणून त्रिपुरांबा या नावानं जगामध्ये लोक तिला ओळखतील. त्रिभुवनाची एकमात्र ही ईश्वरी आहे म्हणून भुवनेश्वरी नावानं लोक तिला ओळखतील. महाकाल भैरवाची ती प्राणप्रिया शक्ती म्हणून हिला भैरवी नावानं लोक ओळखतील. ब्रह्मास्त्र रूपी विश्वस्तंभनकारी ब्रह्मदेवांची शक्ती अरे तीच ही जगदंबा म्हणून लोक बगलामुखी या नावानं तिला ओळखतील. पूर्वी मत्तंग ऋषींची कन्या म्हणून ही उत्पन्न झाली म्हणून मातंगी सुद्धा हिचंच नाव. कमलाकर श्रीहरी विष्णूंची जी लक्ष्मी रूपिणी शक्ती आहे ना ती हिच्याच एकाच अंशाचं स्वरूप आहे म्हणून कमला कमलजा किंवा कमलात्मिका सुद्धा लोक हिला म्हणतात. पूर्वी आपल्या सख्या शाकिनी डाकिनींना जेव्हा भूक लागली होती तेव्हा स्वतःच्याच हाताने हिनं स्वतःचा शिरच्छेद केला होता, त्यांना रक्तपान करवलं म्हणून छिन्नमस्ता नावानं ही प्रसिद्ध झाली. हिला एकदा भूक लागली होती, भोलेनाथांकडे जेव्हा अन्नाची याचना केली महादेव ध्यानस्थ होते तेव्हा या भगवतीनं शिवांचाच ग्रहण करवलं, शिवांनाच भक्षण जेव्हा करवलं तेव्हा शिव धूम्र रूपाने हिच्या शरीरामधून बाहेर आले म्हणून धूमावती नावानं ज्या देवीला ओळखतात ना ती हीच जगदंबा. अरे हिच्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं आम्ही.
अनंत रूप असलेली ही भगवती तिच्या गुणांनुसार कर्मानुसार अनंत नाव धारण करणारी ही विश्वाची जननी आहे, ही आदि माया आहे, ही भगवती जगदंबा भवानी आहे. हिच्याबद्दल काय सांगावं आणि किती सांगावं. अरे वेद जिची स्तुती करताना मौनावला, चारी वेद थकलेले, वेद श्रमला मौनावला, श्रुती स्मृती सुद्धा भ्रमित झाल्या हिचं वर्णन करताना. त्रिभुवनामध्ये हिच्यासारखी दुसरी कोणीही नाही, मग आम्ही काय बोलावं हिच्याबद्दल. त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसे नाही, चारी समले परंतु न बोलवे काही. जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी. जगदंबा माता की जय. मात्र पर्वतराज, तू आग्रह करतोस म्हणून एक नवीन नाव तुझ्या कन्येला आम्ही प्रदान करतो. तू पर्वतांचा राजा पर्वतराज हिमालयस ना, आणि तुझ्या पोटी कन्या रूपाने ही जन्माला आली ना, म्हणून हिचं नामकरण आम्ही करतो. आजपासून ही पार्वती या नावानं जगविख्यात होईल. जगदंबा माता की जय जय विश्वपते हिमाचल सुते सत्यव्रते भगवते वांछा कल्पलते कृपार्णवधृते भक्तांकिते सन्मते साधु वत्सलते अधर्मरहिते सद्धर्म श्री पालिके साष्टांगे करितो प्रणाम चरणा. जय जय महाकालिके कालिका माता की जय. एवढं चांगलं चांगलं भविष्य आपल्या लेकराचं जर कधी ऐकलं तर आई वडिलांना आनंद होणार नाही का. हिमालयाचे हात तर गगनाला टेकले महाराज. वा वा, खरंच माझं भाग्य उदयाला आलं. एवढी सुंदर कन्या आज माझ्या घरी जन्माला आली. खरं कृतकृत्य झालो मी. पण सगळं चांगलं जर कधी चाललेलं असेल तर नारदांना कसं बघवणार महाराज. नारद सुद्धा तिथं होते, आणि जोपर्यंत कुठं काडी लावणार नाही, चांगलं चाललेलं नारदांना बघवत नाही, तोपर्यंत नारदांच्या पोटातच दुखत राहतं. नारदांनी हिमालयाला बाजूला घेतलं, हिमालयाला सांगितलं, पर्वतराज अरे तुझी मुलगी मोठी गुणाची आहे, तिच्याबद्दल या सगळ्यांनी जे काही सांगितलं ते अगदी खरंय, पण मेन मुद्दा यांनी सांगितलेलाच नाही. कसला मेन मुद्दा महाराज. नारदांनी सांगितलं, अरे तुझ्या पोरीच्या हातावरच्या सगळ्या रेषा जेव्हा मी बघितल्या ना, हिच्या विवाहाची रेषा मोठी विलक्षण आहे, आणि ती बघितल्यानंतर मला काळजी वाटायला लागली तुझ्या पोरीची. काळजी म्हटल्यानंतर हिमालय सुद्धा घाबरला. काय देवर्षी, जे काही असेल माझ्यापासून काही लपून ठेवू नका, खरं खरं सांगा की काय नशिबात माझ्या कन्येच्या. नारदांनी सांगितलं, बाकी सगळं तर चांगलं आहे रे तुझ्या पोरीचं, पण लग्न झाल्यानंतर काही सुख दिसत नाही बघ तुझ्या पोरीच्या जीवनामध्ये. कसं काय देवर्षी. कारण अरे हिचा होणारा जो नवरा असेल ना, तो कसा असेल सांगू का तुला. मोठा दरिद्री असेल, चार घरी भीक मागून खाणारा असेल, अमंगल वेश धारण करणारा असेल, स्मशानामध्ये भटकणारा असेल, दिगंबर असेल, गुणहीन असेल, निष्काम असेल, कुलशील गोत्राचा माता पित्याचा पत्ता नसणारा असा भणंग पती तुझ्या कन्येला प्राप्त होणार आहे. कसा पती प्राप्त होणार. मातृहीन पितृहीन गुणहीन धनहीन गृहहीन उदासीन विपिन विहारी है. गुणहीन उदासीन विपिन विहारी है. शीश गंग भाल चंद्र नेत्र लाल कंठ व्याल भस्मयुक्त नग्न तन जटाजुट धारी है. भस्मयुक्त नग्न तन जटाजुट धारी है. भूतेश्वर नागेश्वर डमरू त्रिशूलधर अशुचि का घर बैल उसकी सवारी है. सत्यम शिवम सुंदरम उसे कहे वेद. कन्या का तुम्हारी वही शिव अधिकारी है. कन्या का तुम्हारी वही शिव अधिकारी है. कन्या का तुम्हारी वही शिव अधिकारी है. पार्वती पते शिव. हिमालयाला महादेवांचा प्रभाव काही माहित नव्हता. हिमालयाला वाटलं की नाही नाही, अरे मी पर्वतांचा राजा आहे, माझ्या घरी सुख समृद्धी दास दासी सर्व ऐश्वर्य लोळून घेत असताना, राजकन्या माझी कन्या असताना एकुलती एक मुलगी आहे माझी, ती कोणाला गुणहीनाला तिला एखाद्या भिक्षुकाला मी कशी प्रदान करेन. नाही नाही देवर्षी, काहीतरी उपाय असेल ना, तुम्ही तर सगळं काही जाणता. नारद हसले, आता कसं बोललास. अरे
तू माझ्या म्हणण्यानुसार जर कधी वागशील ना, उपाय आहे ना, कोण म्हणतो उपाय नाही, फक्त माझं ऐकावं लागेल, माझ्या म्हणण्याप्रमाणे जर कधी वागशील ना, तर आपण प्रयत्न करू ना तुझ्या पोरीचं भाग्य बदलण्याचा. एखादा चांगलं स्थळ मी बघून देईल, एखादा चांगला फॉरेनच्या कंपनीमध्ये नोकरीला असणारा 1,00,000, 2,00,000, 5,00,000 पगार असलेला हिच्यासाठी आपण नवरा बघू, चांगलं घराणं बघू, श्रीमंत घराणं, बिझनेसमॅन, पेट्रोल पंपचा मालक आपण बघू. नाहीतर अरे माझं जर कधी म्हणणं ऐकशील ना, मी का सामान्य थोडी आहे, नारायणाचा परम भक्त आहे, तू जर म्हणत असशील तर देवाधिदेव विष्णूंशी सुद्धा तुझ्या पोरीचं लग्न लावून देऊ शकतो, फक्त तुला माझं ऐकावं लागेल. नारायण नारायण. नारदांचं म्हणणं ऐकलं, एवढा आनंद हिमालयाला झाला. खरंच देवर्षी असं होऊ शकतं, माझ्या कन्येचा आणि नारायणाचा विवाह? अरे मी असल्यानंतर काय होऊ शकत नाही पर्वतराज, फक्त माझं मन तू सांभाळत जा, माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकायचं. हो महाराज, तुमचा शब्द कधी खाली पडू देणार नाही. आमच्या मुलीचं आणि नारायणाचा विवाह मात्र झाला पाहिजे. नारायण नारायण, चिंताच करू नको, मी असल्यानंतर काही होऊ शकतं. नारदांनी जेव्हा सांगितलं हे ऐकलं पाण्यामध्ये निद्रिस्त भगवतीनं. आता पार्वतीनं जेव्हा ऐकलं, पार्वतीला हसू आलं. पार्वती म्हणते नारद कधी सुधारणार नाही, कुठेही जोपर्यंत काडी लावणार नाही, नाग लावणार नाही, तोपर्यंत नारदांना काही चैनच पडणार नाही. अरे मी आणि नारायणाची पत्नी, कसं शक्य आहे? अशक्य. माझ्यावर तर पहिलेच ठरलेलं आहे देवर्षी, मी फक्त आणि फक्त भोलेनाथांची अर्धांगिनी बनणार. नारद निघून गेले, पण इकडं हिमालयाला एवढा आनंद झाला की विचारता सोय नाही. पत्नीला मेनेला सांगायला लागलं, मेने अगं देवर्षी नारद काय म्हणत होते ठाऊक आहे का, आपली पार्वती मोठी झाल्यानंतर ना नारद स्वतः नारायणाच्या तिच्या विवाहाबद्दल बोलणार. तिनं जेव्हा ऐकलं, हिला एवढा आनंद झाला की खरंच नारायणांची पत्नी बनणार आपली पार्वती. हो, पायीनं एवढे लाड करणं पुरीचं चालू केलं की विचारता सोय नाही. रोज मेनेनं पार्वतीला नावमाखू घालावं. नानी नानी त्या बालिकेते नानी, घरी घे बरी बाळ पायावरी ते, आणा त्यासी नाहावया आदरी ते. सुंदरीला नावमाखू घालावं, एवढे लाड करावेत पार्वतीचे. छोट्याशा कन्येचा शृंगार करून द्यावा, तिच्या डोळ्यांमध्ये सुंदर काजळ घालावं, तिला सुंदर रेशमी वस्त्र घालावीत, कपाळी कुंकुमाचा टिळा लावावा, कानात छोटी छोटी कुंडल घालावीत, हातात बांगड्या, पायांमध्ये छुमछुम वाजणारे पैंजण, केशराची चंदनाची उटी, साज शृंगार करून पाण्यामध्ये जेव्हा तिला कन्येला झोपवावं. एका ठिकाणी कथेसाठी आम्ही गेलेलो होतो. कथा आमची सुरू झाली, आम्ही पार्वतीच्या जन्माची कथा सांगितली. सुंदर पाळणा बाजूला ठेवलेला होता, पाळण्यामध्ये देवीचा फोटो मूर्ती मांडलेली होती. आता आम्ही नेहमीच्या नियमाप्रमाणे म्हटलं महिलांनी, कोणीतरी महिलांनी या ठिकाणी या. आता देवीचा जन्मोत्सव आपण करवलेला आहे, देवी सुद्धा पाळण्यामध्ये विराजमान झालेली आहे. एखादा सुंदर पाळणा म्हणा आणि या ठिकाणी देवीचा जन्मोत्सव आपण साजरा करूया. महिला मंडळी मधली एक महिला अति उत्साही होती. उठली, माईकच्या जवळ गेली, चैतन्य महाराजांच्या हातातून माईक तिने हिसकावून घेतला आणि ती पाळणा म्हणायला लागली. काय पाळणा म्हणला होता तिनं? पहिल्या दिवशी जन्मले बाळ, पाहण्या आले हिरो सकळ, पाळणा हलवी अलका कुबल, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी आली माधुरी, हसत स्वागत ऐश्वर्या करी, जुहीच्या हातात पाळण्याची दोरी, जो बाळा जो जो रे जो. मी म्हणलं आंबाबाई बस कर, इथं भेटली परत पुढे भेटू नको. जगदंबा माता की जय. मेनेनं पार्वतीला पाळण्यामध्ये झोपवावं आणि सुंदर सुंदर पाळणे म्हणावेत. काय पाळणे म्हणावेत महाराज? जुजवी तुझे अंबे, श्री अंबे, रेणुक कल्पकदंबे, जुजवी तुझे अंबे, जुजवी तुझे अंबे, जुजवी तुझे अंबे. स्फूर्ती रूप तुझे शिव शक्ते, जगदीश्वरी जगदात्मे, अससी अलिप्त तू. आई अंबे, भवानी कल्पकदंबे, जुजवी तुझे अंबे, जुजवी तुझे अंबे, जुजवी तुझे अंबे. जगदंबा माता. आनंदात पर्वतराज हिमालयाच्या
महादेवाच्या घरी पार्वती लहानाची मोठी व्हायला लागली आणि जशी जशी लहानाची मोठी होत होती तसं तसं सौंदर्य तिचं आणखीनच वाढायला लागलं. बघता बघता 7-8 वर्षांची पार्वती झाली, एवढी सुंदर की बघणाऱ्यानं बघतच राहावं तिच्याकडं. चंद्राप्रमाणे गोलाकृती मुख होतं, सुवर्णाप्रमाणे गोरापान वर्ण होता, कमळासारखे नेत्र कन्येचे होते, आकर्ण नेत्रामध्ये काळं काळं काजळ घातलेलं असायचं, काळी शार लांबसडक वेणी होती, चेहऱ्यावर भुरभुर उडणारी बट होती, सुंदर चाफेकळी उलस नाक होतं, नाकामध्ये छान बारीक चमचम करणारी नथनी घातलेली, कानांमध्ये चमकणारी कुंडल परिधान केलेली, गळ्यांमध्ये मौक्तिक हार आहेत, हातांमध्ये सुवर्णाचे कंकण, भरजरी वस्त्र, पायांमधल्या घुंगरांचा पैंजनाचा जेव्हा तिनं चालावं छुम 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 मंजूळ आवाज व्हावा महाराज. अंगाला चंदनाची केशराची उटी, काळ्या शार वेणीमध्ये जाई जुई मोगऱ्यांचा गजरा घातलेला, इंद्रधनुष्याप्रमाणे आखीव रेखीव भुवया, छोटीशी हनुवटी, मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात, गालावर खळी पडावी आणि मंजूळ सुमधुर आवाज. एकदा का तिनं हसलं ना एखाद्याकडे बघून, ती जर बोलली ना बघणाऱ्यानं बघतच राहावं, एवढी सुंदर कन्या आहे पार्वती. नीलोत्पलदल श्यामां सुंदरां सुमनोहरां दृष्ट्वा च तादृशीं कन्यां मुमोद अतिगिरीश्वरः. अरे तिचं सौंदर्य एवढं की ब्रह्म्याला सुद्धा तिच्यासारखी सुंदर दुसरी कोणी परत तयार करता आलेली नाही. अनुपम स्वरूपाची तुझी घाटी, अन्य नसे या सृष्टी, तुझ समरूप दुसरे परमेष्टी, करिता झाला कष्टी, शशिरस रस रसला अरे मदन पुटी, दिव्य सुलोचन दृष्टी, सुवर्ण रत्नांच्या श्रीमुकुटी, लोपती रवि शशी कोटी, गजमुख तुझ विले हे रंभे, मंगल सकलारंभे, जय जय जगदंबे, कुंकुम चिरी शोभे मळगटी, कस्तुरी तिलक लाटी, नासिक अति सरळ हनुवटी, आकरण लोचन भ्रुकुटी, शिरीनीट भांगवली उभराटी, कर्नाटकाची घाटी, भुजंग निळरंगा परिशोभे, कमर धावती वेगे, जय जय जगदंबे, श्री अंबे रेणुक कौतक दंबे, जय जय जगदंबे, जगदंबा माता की जय. कन्या पार्वती लहानाची मोठी व्हायला लागली आणि जशी जशी कन्या वयात येते मोठी होते ना तशी तशी पित्याला कन्याची फार चिंता वाटत असते. कारण कन्या किती जरी असली, किती जरी चांगली असली, सर्वगुण संपन्न असली, सुंदर असली, तरी कन्या हे परक्याचं धन म्हटलं जातं. कन्या हे जावयाचं धन आहे. चिंता आई वडिलांना असतेच आणि त्यातल्या त्यात जर कधी अशी सुंदर कन्या जर कधी घरात असेल ना, मग त्या कन्येची तर चिंता फार तिच्या आई वडिलांना वाटत असते. एक दिवस राणी मेनावती पर्वतराज हिमालयाच्या जवळ आली. राणीने विषय काढला, का हो नाथ, मला पूर्वीचा प्रसंग आठवतो की नारदांनी एक वेळा सांगितलं होतं पार्वतीचं भविष्य, की पार्वतीला ना कुणीतरी भिक्षुक पती म्हणून प्राप्त होईल. नाही हो, आपली पार्वती आता उपवर झाली, आज ना उद्या पार्वतीचं लग्न आपल्याला लावून द्यावं लागेल. पण स्वामी तुम्ही ना नारदांना बोलून घ्या, नारदांना एकदा बोला ना की नारायणांसोबत पार्वतीच्या लग्नाची बोलणी करावं म्हणावं. कारण आपली पार्वती लाडाकोडात वाढलेली आहे. राजाची ती कन्या राजकन्या आहे. दास दासी नोकर चाकर हिरे माणिक मोती अलंकार आभूषण काय कमी आहे आपल्या घरी पार्वतीला. आणि अशी श्रीमंताची लेक जर कधी लग्न करून कोण्या दरिद्र्याच्या गरीबाच्या घरात जाईल तर टिकू शकेल का? तुम्ही बघा, विचार करा. श्रीमंताची मुलगी जर लग्न करून गरीबाच्या घरात गेली तर संसार तिला करणं सोपं जातं का अवघड जातं? एक वेळ गरीबाची मुलगी लग्न करून श्रीमंताच्या घरात जर कधी आली ना तर जमतंय. ती आज न उद्या कसं ना कसं कसे वागतात, कशा चालीरीती आहेत, काही सगळं समजून घेईल, तिला सोपं जातं. पण जी लाडाकोडात वाढलेली श्रीमंताची लेक असते ती जर कधी गरीबाच्या घरात आली आणि तिला जर कधी काम धंदे करावे लागले ना मग तिला फार अवघड जातं. मग लग्न टिकणं फार कठीण आहे. कन्या पार्वतीला बघितलं आणि माता म्हणते, अहो आपली कन्या पार्वती राजाची कन्या, तिला सुद्धा वर कसा भेटला पाहिजे? श्रीमंत घराण्यामध्ये पार्वतीचं लग्न झालं पाहिजे. आणि खरंच आहे, संसार जर कधी चांगला चालावा असं तुम्हाला वाटत असेल तर महाराज खिशामध्ये काय असलं पाहिजे? दामाजी पण तर खिशामध्ये असले पाहिजे, पैसे असले पाहिजेत. शरीरात असावं वित्त पित्त, भजनात असावं चित्त, घरात असावं वित्त, तरच सगळं निपतं. पंढरीनाथ भगवान की जय.
खिशात जर कधी पैसे असतील ना चैतन्य महाराज, तर लोक उदो उदो करतात, मोठेपणा देतात. खिशात जर कधी पैसा नसेल ना, तर तुम्हाला सांगू, घरात बायको सुद्धा नवऱ्याला किंमत देत नाही. तीर्थान गेला कधी पावलान, त्याला हरी तो कधी पावलान. पदरी जयाच्या कधी पावलान, कांता तयाला हनी पावलान. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून पैसा कमवला पाहिजे माणसानं. बघा आपलं शास्त्र काय सांगतं. आपलं शास्त्र असं सांगत नाही की तुम्ही दरिद्री राहा. आपलं शास्त्र काय सांगतं, 4 पुरुषार्थ आहेत जीवनामध्ये. कोणते कोणते? पहिलं धर्म, धर्मानुसार काय चांगलं काय वाईट पुण्यकर्म करावं, धर्मानं वागावं. दुसरा पुरुषार्थ सांगितला अर्थ. अर्थ का पुरुषार्थ सांगितला? कारण आपल्या धर्माला सुद्धा माहितीये, जोपर्यंत पैसा नसेल ना खिशामध्ये तोपर्यंत संसार होणं शक्य नाही. म्हणून दुसरा पुरुषार्थ सांगितला, पैसा कमवा, पण जेवढा कमवायचा तेवढा कमवा. पण अट एकच आहे की चांगल्या मार्गाने पैसा कमवा, नीती मार्गाने पैसा कमवा. दुसऱ्यांना फसवून पैसा कमवायचा नाही, दुसऱ्यांच्या मानी मुरगळून पैसा कमवायचा नाही, दुसऱ्यांना लुबाडून धन कमवायचं नाही. धन कमवायचं कसं? कष्टानं कमवायचं, धर्म मार्गाने कमवायचं, नीतीनं धन कमवायचं. आणि धन कमवल्यानंतर तिसरा पुरुषार्थ सांगितला, काम. तिथेही रोखलंय का आपल्याला? रोखलं नाही. संसार करा म्हणले का? कारण इंद्रिय जी असतात ना त्यांची ओढ असते विषयांकडे, शास्त्राला कळतं. म्हणून म्हणले की जोपर्यंत तरुण अवस्था आहे ना तोपर्यंत लग्न करा, पती पत्नी संसार तुमचा जो काही करायचा, लेकर बाळ झाले पाहिजे, जेवढे भोग बघायचे तेवढे बघा, पण नीतीला अनुसरून, धर्माला अनुसरून तुमचा संसार सुद्धा असला पाहिजे. आणि शेवटचा पुरुषार्थ सांगितला, मोक्ष. मोक्षाच्या दिशेनं जेव्हा आपली वाटचाल चालू होते ना तेव्हा मग पैशाची गरज आपल्याला राहत नाही. मोक्ष मग बिना पैशाचा सुद्धा भेटू शकतो. तिथं हरी कीर्तन करायचं, नामस्मरण करायचं, ज्ञान मिळवायचं, जपजाप करायचं, तिथं मोक्ष मिळवायचा. पण संसारात जोपर्यंत आहेत ना, तुम्ही का संन्याशी आहेत का? घरदार सोडून हिमालयावर जायचंय का आपल्याला? नाही. आपण संसारी लोक आहेत ना, गृहस्थाश्रमी लोक आहेत. म्हणून आपल्याकडं पैसा असलाच पाहिजे. पैसा जर कधी असेल तर जगामध्ये आपल्याला किंमत आहे, पैसा जर कधी नसेल तर आपल्याला किंमत नाही. अविद्यम जीवनम शून्यम दिक्षुण्याचेत बांधवः, कांताहीनम ग्रहम शून्य सर्व शून्या दरिद्रिता. शिक्षण नसेल तर आयुष्य निरर्थक बनतं, नातेवाईक नसतील तर 10 दिशा भकास बनतात, पत्नी नसेल तर घराला घर पण राहत नाही. मात्र पैसा जर कधी नसेल तर संपूर्ण जीवनालाच त्याचा अर्थ राहत नाही. धनवान माणूस गुणहीन असू द्या, लोकांना तो प्रिय वाटतो. आणि धनहीन माणूस किती जरी गुणवान जरी असला तरी लोक त्याला किंमत देत नाहीत. बायकांना सुद्धा कोण आवडतो? ज्याच्या जवळ पैसा असेल ना, मग तो कसा जरी असला तरी स्त्रियांना प्रिय असतो. पैसा जर कधी नसेल तर स्त्रियांना आवडत नाही. परवाच्या दिवशी पेपरमध्ये मी एक बातमी वाचली. पेपरमध्ये आलेलं होतं की एका 75 वर्षाच्या गृहस्थानं 25 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. पेपर जेव्हा वाचला मला धक्काच बसला महाराज. चैतन्य महाराज तुम्हाला सांगू, मी विचार करायला लागलो की अरे काय कमाल केली, काय जादू केली असेल या 75 वर्षाच्या बाबानं की 25 वर्षाची एवढी सुंदर पोरगी ती त्याच्या प्रेमात पडली. आम्ही एवढे 30-40 वर्षाचे असून कोणी भूतीनं आमच्याकडे बघायला तयार नाही. आणि ह्या बाबानं 75 वर्षाच्या बाबानं 25 वर्षाची कस काय पटवली? मला आश्चर्य वाटलं. मी बाकीच्या सगळ्या बातम्या बाजूला ठेवल्या, तेच पान हातात घेतलं आणि ती पूर्ण बातमी वाचून काढली. त्या बातमीमध्ये पुढे गेल्यानंतर मला कळालं, मला वाटलं होतं काय राम राहिला असेल या बाबामध्ये की हे पोरीनं काय पाहिलं याच्यामध्ये की लग्न केलं. बातमी वाचल्यानंतर मला कळालं की तो म्हातारा जो होता ना 10 कंपन्यांचा मालक होता. मग माझी ट्यूबलाईट पेटली. म्हणलं म्हाताऱ्यात जरी राम नसला तरी म्हाताऱ्याच्या बँक बॅलन्स मध्ये भरपूर दाम होता, म्हणून बिचारी लग्नाला तयार झाली. पंढरीनाथ भगवान की जय. बघा समाजामध्ये किंमत सुद्धा आपल्याला कशामुळे भेटत असते? पैशानं किंमत भेटत असते संसारामध्ये, समाजामध्ये. पैसा तेरो तीन नाम, पैसा तेरो तीन नाम, परशा परशु परशुराम. पंढरीनाथ भगवान की जय. पैसा जर नसेल ना खिशामध्ये लोक काय म्हणतात? ए परशा, इकडे परशा म्हणून हाक मारतात. मग किंमत आहे का? त्या परशाला जर कधी 1,00,000-2 लाख रुपये महिन्याची नोकरी लागू द्या, मग लोक परशा नाही म्हणत. मग काय म्हणतात? मग प्रेमानं. मग पैसा असला की लांबचे जवळ येतात महाराज. ए परशु परशु म्हणतात. परशाचा परशु झाला का बरं?
कारण पैसा दिसायला लागला ना. आणि हाच जर 2-4 कंपन्याचा मालक झाला आणि करोडोची इस्टेट जर कधी झाली तर मग परशु सुद्धा राहत नाही. मग परशुराम सेठ बनतो. जगदंबा माता की जय. आणि महाराज मुलीची आई जी असते ना, आजकाल लग्न मुलीचा बाप ठरवत नाही. कोण ठरवतं? आता महिला मंडळींची मेजॉरिटी इथे आहे ना. जगदंबा माता की जय. मुलीची आई लग्न ठरवते कलियुगामध्ये महाराज. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी मुलींना सुद्धा मुलगा बघायला भेटत नव्हता, त्याच्या आईला बघायला भेटत नव्हता. बापच जायचा आणि लग्न ठरवून यायचा. पण आता आई ठरवते. मी अगोदर पोराला बघणार, तो जर मला पटला जावी तर पोरीचं लग्न त्याच्यासोबत करून देणार, नसता करून देणार नाही. आणि आई काय बघत असते जावयामध्ये? तुमचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. काय बघताल बरं तुम्ही? महिला मंडळी विचार करतात, एक वेळ माझा जावई दिसायला थोडा कमी फार असला तरी चालेल, थोडासा कुडूक मुडूक असला तरी चालेल, पण माझा जावई कसा असला पाहिजे? श्रीमंत असला पाहिजे. माता वित्त, आई जी असते ते श्रीमंती बघत असते. बाप काय बघतो? बाप श्रीमंती बघत नाही. बाप विचार करतो, अरे श्रीमंत कमी असला तरी चालेल, फार श्रीमंत आहे पण रोज जर कधी बोंदाड पिऊन येतो घरी, चालेल का? फार श्रीमंत आहे, त्याला जर व्यसन लागलेली, चालेल का? वाईट सवयी आहे, चालेल का? सट्टा जुगार वगैरे खेळतो, तंबाखू पान गुटखा मावा, चालेल का? बाप श्रीमंती बघत नाही. बाप काय बघत असतो? पिताशील. पिता बघतो की वागणूक कशी आहे पोराची, व्यसन वगैरे तर नाही ना. बांधव काय बघतात? बांधवा कुल प्रसिद्धींच. मुलीचे भाऊ वगैरे जे असतात ना, ते मेवण्याचं कुळ, घराणं, नाव, प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा बघत असतात. आणि बाकीचे गावातले लोक काय बघत असतात? इतरा भोजन प्रिया पंढरीनाथ भगवान की जय. बाकीच्या लोकांना काहीच देणं घेणं नाही. तुमचा जावई कोणत्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करायला आहे, त्याला किती लाख पगार आहे, काय करतो, घर आहे का राहायला, गाडी आहे का बंगला आहे, लोकांना काही देणं घेणं नाही. तुम्ही किती लाख लग्नावर खर्च केले, डीजे लावला आणि काय लावलं आणि काय, लोकांना काही देणं घेणं नाही. लोकांना कशाचं पडलेलं असतं? लोकांना पडलेलं असतं आपल्या जेवणाचं. लग्न झाल्यानंतर सगळेजण पळतात जेवणाला, आणि तिथं जर कधी चांगले चांगले पदार्थ तुम्ही ठेवलेले असतील ना, चकल्या, गुलाबजाम, बुंदी, बर्फी, पुलाव, डाळ तडका, रोटी, 4-5 स्वीट डिश वगैरे जर ठेवलेले असतील ना, लोक तोंड भरून स्तुती करतील, वाह काय लग्न झालं, एक नंबर लग्न झालेलं आहे. आणि नवरदेव नवरी तर अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. मग नवरदेव मरतुकडा का असं ना, आणि नवरी हत्तीसारखी सुटलेली का असं ना, लोक काय म्हणतात, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. त्यांच्या पोटावर फक्त लाथ मारायची नाही. त्यांना जर कधी खुश केलं ना, अहो नवरदेव नवरी एकदम शिव पार्वतीचा जोडा हो. आणि तो नवरदेव मग डांबरासारखा काळा जरी असला, किती धुतला तरी रंग जाणार नाही, गॅरंटेड माल. आणि नवरी दात पुढे आलेली महामाया जरी असली तरी सुद्धा अगदी शिव पार्वतीचा जोडा हो. पंढरीनाथ भगवान की जय. त्यांना काही देणं घेणं नसतं तुमचं काय चाललेलं आहे, त्यांना फक्त जेवायचं पडलेलं असतं. इतरा भोजन प्रिया. पण आई काय बघते? आई बघते की श्रीमंती किती आहे जावयाची. राणी मेना हिमालयाकडे विषय काढते, अहो मला तर फार काळजी वाटते पार्वतीच्या लग्नाची. पार्वतीसाठी ना एखादं चांगलं घर बघा, श्रीमंत घर बघा. हिमालय म्हणतो तू चिंता करू नकोस, पार्वतीसाठी अगदी आपल्या तोला मोलाचं श्रीमंत राजघराणं आपण बघूया. आणि महाराज इकडं पार्वतीचं काय चाललेलं होतं? पार्वती आजपर्यंत 8 वर्षांची झालेली होती. हिनं आता आपल्या वयाच्या मैत्रिणी गोळा कराव्यात आणि नाना प्रकारचे खेळ पार्वतीनं खेळावेत. महाराज काय खेळ होते? सोंगट्या, आपडी थापडी, शिवण पाणी, भातुकली सारखे सुंदर सुंदर खेळ पार्वतीनं सख्यांसोबत खेळावेत. आपला पूर्वजन्म तिनं आठवावा, कारण सामान्य कन्या नाही, प्रत्यक्ष जगदंबा आहे. आणि शिवांची जेव्हा आठवण व्हावी ना, तेव्हा शिवस्मरण होऊन पार्वतीच्या सुद्धा नेत्रामध्ये अश्रू तरळावेत. महाराज भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. मैत्रिणींच्या सोबत हसत बागडत सुंदर सुंदर गीत म्हणत पार्वतीनं छान छान खेळ खेळावे. एका मैत्रिणीनं भावली आणावी, एकाने भावला आणावा. या मुलींनी नवरदेव नवरीचं भावला भावलीचं लग्न लावून द्यावं. कधी मैत्रिणींना सोबत घेऊन पार्वतीनं नदीवर जावं, गंगेच्या किनाऱ्यावर सुंदर मातीचं शिवलिंग बनवावं, खोपे बनवावेत, शिवलिंगाची पूजा स्वतःही करावी. आणि मैत्रिणींना सुद्धा शिवलिंगाचं पूजन करण्याचं विधिविधान पार्वतीनं समजून सांगावं. महाराज
तिनं मैत्रिणींना छान फुलं पानं तोडून आणावी. शिवलिंगाचं पूजन करण्याचं महत्व पार्वतीनं मैत्रिणींना सुद्धा सांगावं. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंत काल में भव सागर से उसका बेड़ा पार हुआ. अंत काल में भव सागर से उसका बेड़ा पार हुआ. भोले शंकर की पूजा करो, ध्यान चरण में शिव के धरो. हर हर महादेव शंभो, 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 हर हर महादेव शंभो. नमः पार्वती परमेश्वर नमः. स्वतः तर शिवलिंगाचं पूजन करावंच, मैत्रिणींना सुद्धा शिवपूजनाला लावावं महाराज. मैत्रिणींना सुद्धा भजनाला लावावं. सुंदर सुंदर शिवस्तुती पार्वतीनं गावी आणि तिच्या मैत्रिणीनं सुद्धा भाव भक्तीनं पूजा भोलेनाथांची करावी. शिवांची पूजा कशी करायची, स्तुती कशी गायची, नाम कसं घ्यायचं, का घ्यायचं, शिवनाम घेतल्याचं महत्व काय, पार्वतीनं आनंदानं आपल्या सखींना बोलून दाखव महाराज. तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः पार्वती बघा, बाळाचे पाय पाण्यात दिसतात हे म्हणतात ते काही खोटं नाही महाराज. आपलं लेकरू मोठं झाल्यानंतर काय बनणार आहे हे जर कधी तुम्हाला ओळखायचं असेल ना, तर पोरं मोठे होऊपर्यंत वाट बघण्याची काहीच गरज नाही. लहानपणी पोरं काय खेळ खेळतात त्या खेळांचं तुम्ही निरीक्षण करा, तुम्हाला कळून जाईल की मोठं झाल्यानंतर पोरग काय बनणार आहे. तो जर कधी पाटी पुस्तक फाळा घेऊन शाळा खेळत असेल ना, तो ओळखून घ्या सर की शिक्षक बनणारे मोठा झाल्यानंतर. तो जर कधी पेन पेन्सिल घेऊन बाकीच्या पोरांना ती टोचून इंजेक्शन देत असेल ना, ओळखून घ्यायचं की पुढे झाल्यानंतर डॉक्टर बनणार आहे. त्याला जर वाचन लेखन अभ्यासामध्ये खूप लक्ष असेल, दिवस रात्र अभ्यास करत असेल, प्रत्येक गोष्टी जिथं नको तिथं जास्तीचं डोकं लावत असेल, ओळखून घ्या सायंटिस्ट बनणार आहे. छान छान गाणं जर कधी म्हणत असेल, गायक किंवा गायिका बनणार आहे. याला त्याला धमक्या देत जर कधी पोरांसोबत मारामाऱ्या करत हिंडत असेल ना, गुंड बनणारे पोरग ओळखून घ्यायचं. गोळ्या बिस्किट खाण्यासाठी जर कधी पैसे बापाच्या खिशातून चोरून घेत असेल ना, चोट्ट निघणारे ओळखून घ्यायचं. नुसत्या मोठमोठ्या गप्पा जर कधी मारत असेल आणि एकही काम धड करत नसेल ना, ओळखून घ्यायचं मोठा राजनेता बनणार आहे. पंढरीनाथ भगवान की जय. पार्वती जन्माला आली आणि पूर्वजन्मीची सर्व स्मृती पार्वतीला होती, म्हणून पार्वती शिवपूजनामध्ये निमग्न असायची महाराज. दिवस रात्र भगवान भोलेनाथांचं भजन पूजन पार्वतीनं करायचं. अरे तिचा जन्मच झाला होता भोलेनाथांची अर्धांगिनी बनण्यासाठी. दिवस रात्र महादेवांचं स्मरण पार्वतीला महादेवांची आठवण यायची. पार्वती मनोमन झुरायची की भोलेनाथ, आज 8 वर्ष झाले मी जन्माला आली, मात्र आज अद्यापपर्यंत तुमचं दर्शन मला झालेलं नाही. भोलेनाथांना ठाऊक झालं असेल का माझा पुन्हा जन्म झालेला आहे. कुठं असतील माझे महादेव, कधी येतील का महादेव मला दर्शन देण्यासाठी, का विसरले असतील या दासीला माझे भोलेनाथ विसरले असतील की काय. महादेवांना ठाऊक झालं असेल, मग का आलेले नाहीत आतापर्यंत मला दर्शन देण्यासाठी, का रागवले भोलेनाथ मागच्या जन्मामध्ये जो अपराध माझ्या हातनं घडला ना, म्हणून कदाचित रागवले असतील, म्हणून दर्शन देत नसतील माझे भोलेनाथ मला. एक दिवस पार्वतीला महादेवांच्या विरहामध्ये एका वर्षा समान वाटायला लागायचं महाराज. शिवांचं स्मरण करावं, पूजन भोलेनाथांचं करावं आणि मनोमन हात जोडून साश्रू नयनानं हीच प्रार्थना भोलेनाथांना करावी की हे भोलेनाथ दर्शन द्या, भोलेनाथ दर्शन द्या, तुमची दासी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा जन्माला आलेली आहे. पशुपती प्रभू रे येईल लवकर, उमानाथ प्रभु करे कृपा करे. पशुपति प्रभु रे येईल लवकर, उमानाथ प्रभु करे कृपा करे. त्रिगुण रहित तू त्रिपुरांतक तू, त्रिगुण रहित तू त्रिपुरांतक तू,
विश्वांत तू भोळा शंकर पशुपती प्रभु रे येईल अवतार उमानाथ प्रभु तुरे कृपा कर उमानाथ प्रभु तुरे कृपा कर शिवशंकर योग्यांचा राणा भाववेगी प्रिय पंचानना शिवशंकर योग्यांचा राणा भाववेगी प्रिय पंचानना तुला विनविते गौरी रमणा तुला विनविते गौरी रमणा दर्शन घेण्या तुझे महेश्वर पशुपती प्रभु रे येईल कर उमानाथ प्रभु तुरे कृपा कर उमानाथ प्रभु तुरे कृपा कर नमः पार्वती पतये शिव हर महादेव येई वेगी प्रिय भक्तवत्सला भेटी द्यावी या गिरिजेला फार काळ प्रभू वाया गेला बघण्या तुझला झाले आधीर इन विनंती भोलेनाथांची करावी महादेव तेव्हा कुठे होते महादेव तेव्हा होते कामाख्या शक्तीपीठावर ध्यानस्थ समाधिस्थ बसलेले भोलेनाथ आणि आज जेव्हा पार्वतीचे करुण वाणी ऐकली शब्द ऐकले आज भोलेनाथांची समाधी उत्थान झालेली आहे नेत्र उघडले सांब सदाशिवांनी आणि महादेवांनी ओळखलं की माझी शक्ती शिवा पुनश्च एक वार कन्या रूपानं पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्म घेते झालेली आहे आनंद भोलेनाथांना सुद्धा झालेला होता तिचा विरह दूर व्हावा आणि तिला सामिप्य आपलं लाभावं म्हणून भोलेनाथांनी आज आपल्या सर्व शिवगणांना सोबत घेतलं नंदी भृंगी शृंगी चला आपल्याला पर्वतराज हिमालयावर आता जायचंय त्या ठिकाणी जाऊन आता मला साधना करण्याची इच्छा होते सर्व आपल्या गणांना सोबत घेऊन भोलेनाथ हिमालयावरच्या एका सुंदर रम्य ठिकाणी आलेले आणि हिमालयावर जेव्हा महादेव आल्याचं वृत्त हिमालयाला कळालं आनंद पर्वतराज हिमालयाला सुद्धा झालेला काय सांगताय खरंच महादेवांचं आगमन आपल्या पर्वतावर झालं चला चला आपण भोलेनाथांच्या स्वागतासाठी गेलो पाहिजे हिमालय आपल्या सेवकांना घेऊन स्वागतासाठी जाण्याला जेव्हा निघाला पार्वतीनं सुद्धा कन्येनं सुद्धा वृत्त ऐकलं की भोलेनाथ हिमालयावर आलेले आता हिला तर एवढा आनंद झाला की विचारता सोय नाही महाराज धावत धावत पित्याच्या जवळ गेली पार्वती पित्याला विनंती करते बाबा तुम्ही कुठे निघालात बाबा पार्वती अगं भोलेनाथांच्या दर्शनासाठी बाबा आम्हाला सुद्धा यायचंय भोलेनाथांना बघण्यासाठी पार्वती अगं तिथे जाऊन तुम्ही काय करणार नाही ना बाबा माझी सुद्धा इच्छा आहे महादेवांना बघण्याची महादेवांचं दर्शन घेण्याची अगं तुम्ही लहान लहान मुली तुमचं काय काम तिथं बाबा नाही ना घेऊन चला ना मला तुमच्या सोबत हा स्त्री हट्ट आहे महाराज हा बाल हट्ट आहे आणि काही काही हट्ट असे असतात की जे पुरवावेच लागतात बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट शास्त्रामध्ये वर्णन आहे मुलगी जेव्हा हट्ट करायला लागली हिमालयाचा नाईलाज झाला हिमालय म्हणतो ठीक आहे तुला येण्याची इच्छा आहे ना मी तुला घेऊन जाईल पण फक्त एक अट आहे की तिथं गेल्यानंतर काही गडबड वगैरे करायची नाही महादेव रागवतील अशी काही बदमाशी करायची नाही बोल मान्य आहे का तर तुला घेऊन जातो नाही बाबा मी काहीच करणार नाही फक्त तिथं येईल दर्शन महादेवांचं घेईल आणि तुमच्या सोबत परत वापस येईल बाबा चला ना मला घेऊन चला ना हिमालयानं होकार दिला आणि आनंद पार्वतीला झालेला जया विजया नावाच्या दोन सख्या सोबत घेतलेल्या हिमालयाच्या सोबत आज ज्या ठिकाणी भोलेनाथ वास्तव्याला होते त्या ठिकाणी पर्वतराज हिमालयाच्या सोबत पार्वतीचं आगमन झालेलं आहे नंदी भृंगी शृंगी आजूबाजूला पहारा देत होते महादेवांनी व्याघ्रांबर परिधान केलेलं पद्मासन घालून ध्यानस्थ बसलेले भोलेनाथ नेत्र बंद होते हिमालयानं शंकरांच्या चरणावर वाकून फुलं वाहिली आणि नमस्कार करून भोलेनाथांची स्तुती करण्याला प्रारंभ केला हिमालय उवाच देवदेव महादेव कपर्दिन शंकर प्रभो त्वयैव लोकनाथेन पालितम भुवन त्रय हे देवादिदेव तुम्ही त्रिभुवन पालक आहात योगेश्वर पिणाकपाणी महारुद्र आहात तुमच्या आगमनानं मी धन्य झालो प्रभू मी धन्य झालो आज तुम्ही मला खऱ्या अर्थानं सनाथ केलं तुमच्या दासाचा हिमालयाचा जन्म सफल झाला आज्ञा करा भोलेनाथ मी काय सेवा तुमची करायला पाहिजे हिमालयाचा आवाज ऐकला प्रसन्न महादेव नेत्र उघडले भोलेनाथांनी आणि भोलेनाथ म्हणतात शैलराज
तुझ्या या रम्य शिखरावर एकांतामध्ये तपस्या करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून एकच इच्छा माझी आहे, तू एकच काम कर की माझा तपोभंग होणार नाही एवढी मात्र काळजी तू घे. होय प्रभू होय. हिमालयानं आश्वासन दिलं तेवढ्यात पार्वती समोर आली. पार्वतीनं महादेवांच्या चरणावर फुलं वाहिली आणि पार्वतीनं नमस्कार केला. हिमालयानं ओळख करून दिली, भोलेनाथ ही माझी कन्या पार्वती, तिला सुद्धा तुमची सेवा करण्याची संधी द्या आदिनाथ. महादेवांनी नमस्कार करणाऱ्या पार्वतीला जेव्हा बघितलं, जन्मोजन्मीची ओळख पटली महाराज. हजारो वर्ष व्यतीत झालेली होती. तो सती कधी अवतार झालेला होता, सतीनं देहत्याग केलेला, हजारो वर्ष तपस्या झाली, तारकासुर उन्मत्त झाला आणि एवढ्या वर्षांनंतर तीच सती आज पार्वती रूपानं जी जन्माला आली होती, नेत्र कटाक्ष पार्वतीवर टाकला. क्षणार्धामध्ये पार्वतीला ओळखलं. पार्वतीनं भोलेनाथांना बघितलं, जन्मोजन्मीची ओळख पटली महाराज. आज पार्वतीनं जेव्हा महादेवांना बघितलं, तिला तर एवढा आनंद झाला होता की विचारता सोय नाही. असं वाटत होतं काय बोलावं आणि किती बोलावं यांना. पण धाक एवढा होता नवऱ्याचा. बघा मागच्या जन्मातली बायको आहे, पण धाक आजही एवढा आहे की डोळे वर करून महादेवांकडे बघण्याची सुद्धा हिंमत पार्वतीची झाली नाही. खाली मान घालून नुसती शांत उभी राहिली पार्वती. याला म्हणतात नवऱ्याचा धाक. पंढरीनाथ भगवान की जय. आजकाल असं राहिलं का? आजकाल नवऱ्याचा धाक बायकोला असतो का? आजकाल तिचा धाक त्याला वाटत, त्याचा धाक तिला वाटत नाही, उलट तिचा धाक त्याला वाटायला लागला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिल्या काळात नवरे चंड भैरव होते, बायका बिचाऱ्या गोगलगाई सारख्या होत्या, गरीब होत्या, ऐकून घेत होत्या. पण आता गंगा उलटी व्हायला लागली. आता बायका रणचंडिका झाल्या आणि नवरे बिचारे भित्रे ससे बनलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. काळ बदलला महाराज, काळ बदलला. भोलेनाथांनी एक नेत्रकटाक्ष पार्वतीकडे जेव्हा टाकून बघितलं, कशी होती पार्वती. गोरा पान वर्ण होता, मुख पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी गोलाकृती होतं, नेत्र विशाल होते, मान अतिशय कोमल होती, कंठ शंखाकृती होता, कानांमध्ये तेजस्वी कुंडल परिधान केलेली, डोक्यावर काळ्याशार केसांची वेणी, वेणींमध्ये गजरा, छोटे छोटे हातपाय, हातात बांगड्या, गळ्यांमध्ये मोत्यांची सुंदर माळ, बारीक कंबर, त्रिवळींनी युक्त उदर, नाजूक इवले इवले हातपाय, पायांमध्ये पैंजण, 8 वर्षांचं वय आणि खाली बघून लाजेनं पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरणारी पार्वती. पार्वतीला भोलेनाथांनी जेव्हा बघितलं, पण अजून महादेवांचा राग काही गेलेला नव्हता. महादेव म्हणतात, गिरिराज तुला जर कधी माझ्या दर्शनासाठी इथे यायचं असेल तर येत जा, मात्र उद्यापासून तुझ्या या कन्येला या ठिकाणी आणत जाऊ नकोस गिरिराज. हिमालयानं ऐकलं, हिमालयाला मोठं वाईट वाटलं. का प्रभू आपण असे का म्हणतात? काही दोष आहे माझ्या कन्येमध्ये, काही अपराध तिच्या हातनं घडलेला का प्रभू? का असं त्या करताय तिचा? नाही पर्वतराज, अरे आम्ही योगी आहोत, आम्ही तपस्वी आहोत. मग तपस्व्याला योग्याला स्त्रीचा संघ भ्रष्ट करणारा ठरत असतो. मग माझ्यासारख्या विरक्ताला तपस्व्याला स्त्रीचा संघ काय करायचा? म्हणून स्त्रियांचा वारा देखील मला नको. तुझ्या कन्येला घरी ठेवत जा हिमालय, आणि इथं आणत जो नको. तुला यायचं असलं तर तू येत जा. पार्वतीनं जेव्हा नवऱ्याचा टॉन्ट ऐकला, तुम्हाला सांगू, नवरा जर कधी टॉन्ट मारत असेल आणि शांत बसल, ती बायको कसली महाराज. जगदंबा माता की जय. नवऱ्यानं टॉन्ट मारला आणि हिच्यातली जर कधी रणचंडिका भवानी जागृत झाली नाही ना, मग बोला. एखाद्या चुकून जरी नवरा हिच्या मनाविरुद्ध काही बोलला ना, मग अशी का भडकते ही भवानी की अगं शांत हो, अगं शांत हो, अगं शांत हो, अगं आगच महाराज. एकदा का आग लागली की बंब जरी आणला विजवायला तरी सुद्धा विजत नाही. जगदंबा माता की जय. ही तर प्रत्यक्ष कालिका आहे. हिच्या कोणी वाटी गेल्यानंतर ही काय शांत बसणारी होती का? अरे प्रलय काळामध्ये शिवशंकरांच्या छातीवर सुद्धा पाय देऊन नाचणारी जी जगदंबा आहे, ती काय शांत बसणार होती? पार्वतीनं विचार केला की हे म्हणायला लागले उद्यापासून इथं यायचं नाही. आता जर कधी मी शांत बसले तर उद्यापासून येण्याचा रस्ता बंद होऊन जाईल. म्हणून आता शांत बसून चालणार नाही. आता असं उत्तर देईन यांना की यांना शांत बसावं लागेल, आपण शांत बसत नसते. पार्वतीनं अगोदर खाली वाकून नवऱ्याला नमस्कार केला की परत अजून भडकू नये. आणि नंतर काय बोलायला लागली? भोलेनाथ क्षमा करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण मी जर आज बोलले नाही ना, उद्यापासून मला इथे येता येणार नाही म्हणून बोलते. भोलेनाथ तुम्ही म्हणाला की स्त्री ही माया आहे, स्त्री ही तपस्येमध्ये विघ्न, स्त्रियांचा सहवास योग्यांना भ्रष्ट करतो. पण प्रभू उत्तर द्या, स्त्रीला सोडून संसारात कोणी राहू तरी शकतो का? कारण
स्त्री नाम माया, माया नाम प्रकृती स्वरूप ही स्त्री आहे आणि त्याच प्रकृतीपासून तर चराचर सृष्टी निर्माण झालेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंच महाभूत, पंच प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही सगळी प्रकृतीचीच तर रूप आहेत ना भोलेनाथ. मग प्रकृतीला सोडून जर कधी कोणी राहू म्हणेल तर प्रकृतीला सोडून तुम्ही तरी कसे राहणार, कारण तुमचं शरीर सुद्धा प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे आणि ती प्रकृती म्हणजेच मी स्त्री आहे ना. तुम्ही पुरुष आहात, मी प्रकृती आहे. अरे निर्गुण निराकार पुरुषाला देखील जेव्हा सगुण साकार रूपामध्ये यायचं असलं ना तर प्रकृतीचाच आश्रय घ्यावा लागतो. त्याच्या आश्रयाखेरीज निर्गुण निराकार ईश्वराला सुद्धा सगुण साकार रूपामध्ये येता येत नाही. आणि मी जी शक्ती आहे ना, शक्तीचा त्याग जर कधी कराल म्हणाल ना भोलेनाथ, तर शक्तीचा त्याग शिवानं जरी केला तरी शिवातला इकारांत रूपी शक्ती काढल्यानंतर काय खाली उरतं, शव खाली उरतो भोलेनाथ. मग मला सोडल्यानंतर तुमची तपस्या तरी कशी पूर्ण होणार? शक्तीचा त्याग केल्यानंतर तप सुद्धा कोणी करू शकणार नाही. माझा त्याग कसा करणार भोलेनाथ? कल्पांती सुद्धा माझा त्याग होणं संभव नाही. जिथं शिव आहे तिथं शक्ती आहेच. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असने की जय. मग तुमच्यापासून मला कोण आणि कधी कसं वेगळं करणार प्रभू? 8 वर्षांची पोरगी होती, पण जेव्हा बोलायला लागली लवंगी मिरची सारखी, हिमालय तर बघतच राहिला. त्याला टेन्शन आलं, काय बोलायला लागली कन्या, ते खूप महादेवांच्या समोर. अरे भोलेनाथ जर कधी चिडले तर काय होईल या ठिकाणी? पार्वती, अगं शांत हो पार्वती, शांत हो, काय बोलतेस? महादेवांनी जेव्हा ऐकलं, महादेवांनी ओळखलं की हा सतीच्याच लवंगी मिरचीचा ठसका आहे महाराज. महादेवांना कळालं की जुनी सतीची कॅसेट आहे, फक्त वरचं कव्हर बदललेलं आहे, मात्र आतली रेकॉर्डिंग तीच आहे. जगदंबा माता की जय. ती सती सुद्धा मला बोलू देत नव्हती आणि ही पार्वती सुद्धा मला बोलू देणार नाही. पेक्षा जाऊ द्या, हिच्या नादी न लागलेलं बरं. कारण मागच्या वेळेस तिला म्हणलं होतं बापाकडे जाऊ नको, तर एवढं मोठं रामायण केलं. यावेळेस जर कधी हिला म्हणलं इथं येत जाऊ नको तर काय महाभारत करल बाई, काही सांगता येत नाही. पेक्षा जाऊ द्या, यायचं असेल हिला येऊ द्या. मी जर खरा योगी असेल ना तर माझ्या तपामध्ये ही कदापि विघ्न आणू शकणार नाही. भोलेनाथ म्हणले, ठीक, तुमची जशी इच्छा असेल तसं करा. माझ्या तपसाधनेमध्ये कोणी विघ्न आणू शकणार नाही जर कधी मी खरा योगी असेल. नेत्र बंद केले, पुन्हा ध्यानस्थ भोलेनाथ बसले. पण पार्वतीला एवढा आनंद झाला की विचारता सोय नाही. भांडून का होईना परमिशन मिळाली नाही इथे येण्याची. आता रोज माझ्या महादेवांचं दर्शन मला प्राप्त होणार. पित्याच्या सोबत घरी आली, दुसऱ्या दिवशी आनंदामध्ये रोज सकाळी लवकर उठायचं, जया विजया सख्यांना सोबत घ्यायचं, पूजेचं सर्व साहित्य सोबत घ्यायचं पार्वतीनं. आणि ज्या ठिकाणी भोलेनाथ तपस्या करत असायचे तिथं पार्वतीनं यावं महाराज. नित्य नियमानं पार्वतीचं शिवपूजन सुरू झालं. आदरानं चरणांवर मस्तक ठेवावं, प्रणाम करावा, त्यांचा आश्रम स्वच्छ करावा, सडा संमार्जन, रांगोळी काढणं, फळं फुलं कुश समिधा आणून सर्व काम पार्वतीनं करावीत महाराज. कधी कधी सुंदर सुमधुर गायन करावं, कधी सकाम भावनेनं प्रेमानं भोलेनाथांकडे एकटक बघत राहावं. नेहमी त्यांच्या आजूबाजूला वावरावं पार्वतीनं. तिला वाटायचं की शंकरांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, माझ्याशी बोलले पाहिजेत. पण शंकरांचा स्वभाव असा आहे महाराज की एकदा का मनामध्ये एखादी गोष्ट धरली ना की शिव तो संकल्प कधीही ढळू देत नाहीत. शंकरांनी मनाशी संकल्प केला होता की जोपर्यंत पार्वती तपस्या करून शुद्ध होणार नाही तोपर्यंत पार्वतीचा स्वीकार करायचा नाही, तोपर्यंत मनामध्ये हिच्याबद्दल कोणताच विकार निर्माण होऊ द्यायचा नाही. तपस्यारत भोलेनाथ असायचे, पण भोलेनाथ जरी तप करत होते तरी सुद्धा भोलेनाथांचं लक्ष असायचं पार्वतीवर. कारण पूर्वी जसा अमंगल प्रसंग घडला होता सतीच्या बाबतीत, तसा पार्वतीच्या बाबतीत घडू नये म्हणून भोलेनाथ नेहमी काळजी घ्यायचे महाराज. काय करायला लागली, कसं करायला लागली, का करायला लागली, सगळं लक्ष असायचं महादेवांचं. पण ती जवळ आली, समोर दिसली की या बाबांना मुद्दाम डोळे बंद करून घ्यावे आणि ध्यानस्थ असल्याचं नाटक करावं. पार्वतीनं त्यांच्या जवळ बसावं, मनोमन त्यांना विनंती करावी की भोलेनाथ, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी तुमची सती तुम्हाला भेटण्यासाठी परत या ठिकाणी अवतीर्ण झाली भोलेनाथ. का अशी उपेक्षा करता माझी? नेत्र उघडायला माझ्याकडे बघा की भोलेनाथ. एकटं प्रेमानं भोलेनाथांकडे किती किती वेळ पार्वतीनं बघत राहावं महाराज. डम 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 डमरुई वाजे, भुजंग डोलती, भुजंग डोलती, तुझीच गिरिजा तूच शंकरा का ओळखीनारे, तुझीच गिरिजा तूच शंकरा का ओळखीनारे. हाच सरोवर, हाच हिमालय, हीच तरुंची दाटी, हा चंद्रोदय, हा सूर्योदय, ह्याच चांदण्या राती. हो डम 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 डमरुई वाजे, भुजंग डोलती,
भुजंग डोलती तुझीच गिरिजा तूच शंकराचा ओळखीणारे तुझीच गिरिजा तूच शंकराचा ओळखीणारे हे भोलेनाथ नेत्र उघडा ना बघा की एक वेळ या पार्वतीकडे बघा ना गिरी शिखरातून पैंगण घुमले बघा जरा सामोरी गिरी शिखरातून पैंगण घुमले बघा जरा सामोरी फिरून एकदा मिलना आली तुझीच मीरे सती हो डम 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 रुई वाज भुजंग डोलती तुझीच गिरिजा तूच शंकराचा ओळखीणारे तुझीच गिरिजा तूच शंकराचा ओळखीणारे देवांचा तू देव महेश्वर नको मला रे विसरू देवांचा तू देव महेश्वर मला नको रे विसरू ओळख पटवून घे प्रभू रे संपवीर है राती हो डम 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 रुई वाज भुजंग डोलती तुझीच गिरिजा तूच शंकराचा ओळखीणारे तुझीच गिरिजा तूच शंकराचा ओळखीणारे जगदंबा माता की जय. ती एकटाच त्यांच्याकडे बघत राहायची आणि हा बाबा डोळे झाकून बसलेला. आता देवांना टेन्शन यायला लागलं. देवराज इंद्र विचार करतात की अरे किती विरक्त आहे हा शंकर. ती पार्वती सारखी त्रिभुवन सुंदर कन्या एकांतामध्ये याच्या जवळ आहे पण हा बाबा डोळे उघडून तिच्याकडे बघायलाही तयार नाही. असं जर कधी यांचं चाललं तर यांचं लग्न कधी ठरणार, लग्न कधी होणार, संसार कधी चालू होणार, पोरग कधी होणार आणि जोपर्यंत यांना पुत्र होणार नाही तोपर्यंत तारकासुरही मरणार नाही ना आमचं सुद्धा दुखणं संपणार नाही. म्हणून हा शिव मोहित झाला पाहिजे या पार्वतीवर. असं काहीतरी केलं पाहिजे. काय केलं? हे कामदेव प्रकट व्हा. देवराज इंद्रानं कामदेवाचं आवाहन केलं. जा कामदेव असा काहीतरी चमत्कार दाखवा की शंकर पार्वतीवर मोहित झालेले पाहिजेत. कामदेवांनी बघितलं. कामदेव म्हणतात देवराज चिंता करू नका. मागच्या वेळी एकदा तो शंकर माझ्या तावडीतून वाचला पण आता तेव्हा मी लहान होतो. आता मी मोठा झालेलो. आता माझी ताकद वाढली, बल वाढलं, पराक्रम वाढला. आता बघाच माझा चमत्कार. अरे मी कामदेव आहे कामदेव. अनेक मोठमोठ्यांना जिंकला. हा शंकर सुद्धा जर जिंकणार नाही ना तर उद्यापासून हातात धनुष्यबाण घेणं सोडून देईल देवराज इंद्र. मज कामाची धाये ब्रह्मा कन्येसी धरूप आहे पराशरे केले काय भोगिली पाहे दुर्गंधा. नारदाची नारदी केली लंका दशग्रीवाची बुडविली तपस्या विश्वामित्राची मोडली शर जोडता धनुष्यासी. इंद्रा पडली बगे चंद्र झाला काळा नारद चुकलाचा भजनाचा. अरे मला जिंकू शकेल असा कोण त्रिभुवनामध्ये? मज कामा जिंकू शकी ऐसा कोणी त्रिलोकी. वीर न दिसे ऐक शेखी सहस्त्र नयना वज्रधरा. शंकरा सो कितीही महान महा माझा प्रताप गहन. चेतवील अंतरी कामाग्न शंभूच्याही अवलोकी. कामदेवानं पैजेचा विडा उचलला. मित्र वसंताला सोबत घेतलं, पत्नी रतीला सोबत घेतलं, धनुष्यबाण हातामध्ये घेतले आणि कामदेव त्या ठिकाणी आलेले ज्या ठिकाणी भोलेनाथ ध्यानस्थ होते. धनुष्याला बाण लावला आणि प्रत्यंच्यावर ताक्षणिक कामदेवाचा प्रताप असा होता महाराज. सगळं वातावरण धुंद करून टाकलं. सृष्टी अत्यंत सुंदर झालेली. वसंताचं आगमन झालेलं. वृक्ष वेलींना नवीन नवीन कोवळी पालवी फुटली. क्षणार्धामध्ये फळा फुलांनी वृक्ष बहरल्या गेले. फुलांचा सुगंध दाही दिशांमध्ये पसरायला लागला. भ्रमर गुंजराव करू लागले. आकाश स्वच्छ झालं. कोकिळ सुस्वर गायन करू लागलेल्या पर्वत शिखरांवर सुवर्णासारखी सूर्याची किरण पडून चमचम चमकायला लागलेली होती. वातावरण एवढं काम भावनेने उद्दीपित झालं की कामवेग अनावर होऊन पशु पक्षी सुद्धा जोडीदारांसोबत क्रीडा करायला लागलेले. ऋषी मुनींना सुद्धा कामवेग अनावर झालेलं वातावरण एवढं धुंद बनलं की दगडाला सुद्धा कामविकार निर्माण व्हावा महाराज. आणि त्यातल्या त्यात वसंत ऋतूंचं आगमन झालं. वसंत ऋतू कशाचा? प्रेमाचं प्रतीक म्हणजे वसंत ऋतू आहे महाराज. आला वसंत ऋतू आला आला वसंत ऋतू आला. वसुंधरेला हसवायाला वसुंधरेला हसवायाला. सजवित नटवित लावण्याला
वाजवित नटवित लावण्याला आला वसंत ऋतू आला वसंत ऋतू आला वसंत ऋतू आला. धनुष्याला बाण लावला कामदेवानं, वातावरण धुंद झालेले महाराज. पण शंकराच्या मनामध्ये प्रवेश करायला कामदेवाला संधीच भेटत नव्हती, कारण भोलेनाथ समाधीस्थ. समाधीमध्ये मनच जर कधी नाही तर कामाचा विकाराचा प्रभाव मनावर कसा पडणार. पण कामदेव संधी शोधत राहिलेला, झाडाच्या पाठीमागे अडून बसलेला होता, वाट बघत होता की कधी समाधी उतरते बाबाची. तेवढ्यात रोज प्रमाणे आज सुद्धा पार्वती भोलेनाथांच्या पूजनासाठी आलेली आहे. पार्वतीनं पुष्प वगैरे आणलेले होते, महादेवांच्या चरणावर पुष्प अर्पण केले आणि भोलेनाथांच्या चरणावर जेव्हा मस्तक पार्वतीने ठेवलं तेव्हा स्पर्श जगन्माता पार्वतीचा झाला आणि महादेवांची समाधी उतरली महाराज. ओळखलं पार्वती नित्य नेमानं पूजनासाठी आलेली आहे. नेत्र जसे भोलेनाथांनी उघडले, भानावर आले महादेव आणि कामदेवानं संधी साधली. याच क्षणाची तर कामदेव वाट बघत होता की कधी बाबा समाधीतून उठतोय. प्रत्यंचा ओढली गेली आणि जसा मोहन नामक बाण कामदेवानं महादेवांवर नेम धरून सोडलेला, गुप्त रूपानं तो बाण आला आणि भोलेनाथांच्या हृदयामध्ये प्रवेश करता आलेला. महादेवांच्या सुद्धा हृदयामध्ये आज कामदेवानं मोहन निर्माण केलेलं होतं, कामविकार निर्माण झाला आणि आजपर्यंत पार्वतीकडे निर्विकल्प भावनेनं बघणारे भोलेनाथ आज जेव्हा पार्वतीकडे लक्ष केलं महादेवांचं, आज महादेव सुद्धा मोहित झाले. महादेव बघतच राहिले किती सुंदर ही पार्वती, अरे किती अशी मला पत्नी पाहिजे. अनुपम लावण्य सौंदर्याची खाण, अनुपम लावण्य सौंदर्याची खाण, भासे अनुपम्य त्रिभुवनी, भासे अनुपम्य त्रिभुवनी. तिला बघितलं आणि महादेव सुद्धा मोहित झाले महाराज. देखोनी शैलजा शंभू तो भुलला, देखोनी गिरिजा शंभू तो भुलला, आलिंगना उठला मोहबळे, आलिंगना उठला मोहबळे. ना पार्वती ही पार्वती माझी झाली पाहिजे. ध्यान मोडलं, समाधी तुटली, भोलेनाथ उठले, मोहित झाले. पार्वतीचा हात पकडण्यासाठी तिच्या जवळ जाणार, हात पकडणार तेवढ्यात योग्यांचा योगी भोलेनाथ भानावर आला. शिव 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 शिव, काय करू लागलो मी हे. अरे मी तर निश्चय केला होता की जोपर्यंत ही तप करून पवित्र होणार नाही तोपर्यंत हिचा संग करणार नाही, स्वीकार करणार नाही. मग आज माझ्या मनामध्ये पार्वती बद्दल हा विकार निर्माण झालाच कसा. नाही, हे अचानक घडलेलं नाही, हे कोणत्या तरी दुष्टाचं कृत्य आहे. हा माझा विचार नाही, माझ्या मनात कोणीतरी हा विकार निर्माण केलेला आहे. क्षणभरामध्ये भोलेनाथांना सर्व गोष्ट ध्यानामध्ये आली, तळपायाच्या मस्तकाला गेली. कोण आहे तो दुष्ट ज्यानं माझ्या मनामध्ये विकार निर्माण केला. आपल्या तिन्ही नेत्रांनी भोलेनाथ सृष्टीचं निरीक्षण जेव्हा करायला लागले, झाडाच्या आडोशाला उभा राहून धनुष्याला बाण लावून आपल्यावर नेम धरणारा कामदेव भोलेनाथांना दिसला. कामदेवांनी दुसरा बाण धनुष्याला लावला, प्रत्यंच्या ओढले बाण असा भोलेनाथांच्या दिशेने सोडला. संतप्त झालेले भगवान भोलेनाथ एवढे क्रोधायमान झाले, दुष्ट कामदेव ही हिंमत तुझी. आणि रागाच्या भरामध्ये भोलेनाथांनी जसा आपला तृतीय नेत्र उघडला, तृतीय नेत्र उघडता क्षणी बडबड बडबड अग्निज्वाळा तिसऱ्या नेत्रामधून वाहायला लागल्या आणि क्षणार्धामध्ये या अग्निज्वाळांनी कामदेवांना व्यापून टाकलेलं. तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रलयाग्निज्वाळा, निघती प्रलयाग्निज्वाळा. सुरवर तुझला नमती ऐसा, सुरवर तुझला नमती ऐसा, शंकर उभोळा. कर्पूर गौरा गौरी शंकरा, आरती कर तुझला, आरती कर तुझला. नाम स्मरणे प्रसन्न हो, नाम स्मरणे प्रसन्न हो, आरती भक्ताला. कर्पूर गौरा गौरी शंकरा, आरती कर तुझला. बडबड फळात तिसऱ्या नेत्रामधून जेव्हा निघाला, धडधड धडाडीला नेत्रीचा तो अग्न. देखो नी मैदान सटपटला, देखो नी मैदान सटपटला, देखो नी मैदान सटपटला. हे देवराजेंद्र वाचवा, देवराजेंद्र वाचवा. शचीपती इंद्रा धाव मम मित्रा, शचीपती इंद्रा धाव मम मित्रा. ओरडोनी जळाला कामदेव, ओरडोनी जळाला कामदेव. पार्वती
महादेश्वर महादेव. क्षणार्धामध्ये देवराज रक्षण करा. रक्ष म्हणण्यासाठी एक शब्द उच्चारण्यासाठी किती वेळ लागतो महाराज? पण तेवढा शब्द उच्चारण्याचा उशीर आणि तेवढ्या काळामध्ये कामदेव जळून राख झाला, भस्म झाला कामदेव. फक्त आकाशामध्ये कामदेवांच्या शरीराची जळालेली राख जेव्हा उडायला लागली, वसंत भयभीत झाला, हात जोडले शरण आला महादेवांना. रती रडायला लागलेली, देवराज इंद्रादिक देवता धावत आलेले. काही मग शांत व्हा भोलेनाथ, शांत व्हा. पण आता फार उशीर झालेला होता महाराज. क्षणभरामध्ये कामदेवाचं जाळून भस्म केलं. रतीनं जेव्हा बघितलं, रती टाहो फुडून रडायला लागली. अरे जिचा नवरा जिच्या डोळ्यांसमोर जळून राख खात होतो, ती स्त्री कशी शांत होणार? रती मोठमोठ्या आरडाओरडा करू लागली, रडायला लागलेली होती. इंद्राला शाप देऊ लागलेली, देवांना दूषण देऊ लागलेली, जमिनीवर डोकं आपटून खायला लागली, स्वतःचे केस उपटून घेऊन छाती बडवत रडू लागलेली. कोणीतरी रक्षण करा माझ्या पतीला, कोणीतरी मला परत आणून द्या. मात्र आता विलंब झालेला आहे. भोलेनाथांनी तो सर्व प्रकार बघितला. महादेव अंतर्धान झाले, शिवगण अंतर्धान झाले. तिथं फक्त रडणारी रती, वसंत, इंद्रादिक देवता आणि पार्वती होते. पार्वतीनं जेव्हा हे सर्व प्रसंग बघितला, छोटीशी पार्वती एवढी घाबरली की काय करावं तिला कळालं नाही. मैत्रिणींच्या सोबत तिथून पळाली आणि पित्याच्या घरी आली. सर्व वृत्तांत पित्याला जेव्हा सांगितलं, हिमालय म्हणतो, पार्वती आता काही दिवस तू त्या ठिकाणी जाऊ नकोस. बरं, जे घडायचं होतं ते घडलं, तुझा काही त्यामध्ये दोष नाही. भोलेनाथ सर्व काही चांगलं करतील. पार्वती 2-4 दिवस भीतीमुळे तिकडे गेली नाही. पण महादेवांचं दर्शन होणं आता जेव्हा बंद झालं, आता काही पार्वतीला चैनच पडे ना महाराज. नाही, जे व्हायचं असेल ते होऊ दे, मला गेलं पाहिजे, मला भोलेनाथांचं दर्शन भेटलं पाहिजे माझ्या महादेवांना. 3-4 दिवशी मैत्रिणींना सोबत घेतलं, कशी तरी हिंमत मारली आणि पुन्हा पार्वती त्याच ठिकाणी गेली जिथं भोलेनाथ ध्यानस्थ बसायचे. पण आता तिथं महादेवांचा पत्ता नव्हता महाराज. आता तिथं भोलेनाथ नव्हते, नंदी, भृंगी, शृंगी आदी शिवगण नव्हते, देवराज इंद्रादिक देवताही तिथं नव्हते. आता होती फक्त कामदेवाची भस्म झालेली थोडीशी राख पडलेली होती. पार्वतीनं फार प्रयत्न केला भोलेनाथांना शोधण्याचा, पण आता भोलेनाथ पुन्हा एकदा जेव्हा तिच्या नजरे आड झाले, आता भोलेनाथांना पार्वती शोधू शकलेली नाही. आता पार्वती उदास होऊन घरी जेव्हा आली, दिवस रात्र एकच विचार पार्वतीच्या मनामध्ये की भोलेनाथ मला कधी दिसतील, माझे महादेव मला कधी दिसतील. आता कशातच म्हणून पार्वतीचं लक्ष लागत नव्हतं. घरामध्ये एकटीच बसायची, गुमसुम राहायची, तिथं खाण्यापिण्यात लक्ष नव्हतं, कुणाशी बोलत नव्हती, नेहमी उदास राहायला लागली. बोलायचं नाही, हसायचं नाही, खेळायचं नाही, खायचं प्यायचं नाही, फक्त शिव मला परत कधी भेटतील एकच चिंता पार्वतीच्या मनामध्ये. काय चुकलं माझं, असं काय चुकलं देवा, उत्तर दे ना. मागच्या वेळी अरे अपराध माझ्या हातनं घडला होता, विरह शिवांचा झाला मान्य, पण यावेळी माझा अपराध होता भोलेनाथ. नाही ना रे, अरे हे तर त्या देवांचं कपट, त्या कामदेवाचं कपट, मला काय शिक्षा द्यायची? मला हा विरह नको भोलेनाथ, हा विरह नको. अरे तुम्ही जर मला भेटणार नसाल ना, तर काय उपयोगाचा माझा हा जन्म, काय उपयोगाचं माझं हे सौंदर्य, काय उपयोगाचं हे राजसुख वगैरे. नाही भोलेनाथ नाही, दर्शन द्या भोलेनाथ, दर्शन द्या. तुम्ही जर भेटणार नसाल ना, जन्म व्यर्थ जाईल माझा. अन्न पाण्याचा त्याग पार्वतीनं केलेला आहे. नाही जर भेटणार ना भोलेनाथ तुम्ही मला, प्राण देईल ही पार्वती, प्राण देईल, जगण्याची मला इच्छा नाही भोलेनाथ. अन्न पाण्याला स्पर्श देखील पार्वती जेव्हा करायला तयार नाही, हिमालयाला चिंता मुलीची आहे. राणी मेनेला चिंता वाटू लागली, देवाधिक चिंताक्रांत झालेले. देवता विचार करतात की जे घडायला नको ते अमंगल घडून गेलं, मात्र आता पार्वतीला सावरलं पाहिजे. कारण ही जर कधी जीवाचं बरवाईट काही करून घेईल ना, तर पुन्हा कधी जगदंबेचा अवतारकारी होईल आणि कधी हा तारकासुर मरेल. देवराज इंद्रादिक सर्व देवता नारायणांना शरण गेले. नारायणांनी आज नारदांना बोलून घेतलेलं आहे, नारदजी जा, आपण फार चतुर आहात. माझी इच्छा आहे की तुम्ही पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वतीकडे जावं आणि पार्वतीचं मत परिवर्तन करा, तिचं दुःख नाहीसं करा, तिला उपदेश द्या अशा मार्गाचा की जेणेकरून शिवांची प्राप्ती तिला झाली पाहिजे. नारायण नारायण. नारद हसले. नारद म्हणतात, हे काय बोलत आहात नारायण आपण? अरे मी तर तुझ्या आणि तिच्या लग्नाची बोलणी तिच्या बापाकडे करून आलेलो आहे. तिचे वडील तयार आहेत, तिची आई तयार आहे, फक्त आता पोरगी तयार व्हायची बाकी आहे. एकदा का पोरगी हो म्हणली की तुमच्या विवाहाची सुपारी फुटलीच म्हणून समजा, मग कशाला शंकर तिसरा मध्ये घालायचा आहे? नारायण नारायण. हसले भगवान नारायण. भगवान नारायण म्हणतात, देवर्षी तुमचा स्वभाव मला चांगलाच ठाऊक आहे.
पण आता अरे तुमच्यासारखं मी जेवढं तुम्हाला ओळखतो ना तेवढं तुम्हाला दुसरं कोणी ओळखू शकत नाही. पण आता तुमची लीला पूर्ण करा देवर्षी, कारण तुम्ही सुद्धा जाणतात आणि मी सुद्धा जाणतो की ही जगदंबेचा अवतार असलेली पार्वती कल्पांत जरी झाला तरी सुद्धा पार्वती दुसऱ्या कोणाची पत्नी बनणार नाही. ती मरेल, ती प्राण त्याग करेल, पण शिवांखेरीज दुसऱ्याशी विवाह करणार नाही. जगदंबा शिवा भगवती तीच जाणा पार्वती, शिवशंकराची आदिशक्ती माय भवानी जगदंबा. म्हणून भक्त प्रल्हादाला आणि काय चमत्कार महाराज, प्रल्हादाला हाक मारता क्षणी स्तंभी नारायण प्रकटला. हेच ते देवर्षी नारद होते ज्यांनी उपदेश दिला ध्रुव बाळाला. आणि काय चमत्कार, अढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्यू, क्षीराचा सागर उपमन्यू. हेच ते देवर्षी नारद आहेत ज्यांनी वाल्या कोळ्याला उपदेश दिला आणि कोळी याची कीर्ती वाढवली गहन, केले रामायण रामाधी. नारदांचा रेकॉर्ड भगवंताला माहिती होता म्हणून भगवंतानं काय केलं, नारदांनाच पाठवलं पार्वतीकडे उपदेश देण्यासाठी. जा देवर्षी, सृष्टीचं कल्याण होईल असा उपदेश पार्वतीला करा. हातामध्ये ब्रह्मवीणा, मुखामध्ये नारायणाचं नामस्मरण गजर करत